सर्वांना जय हिंद. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं तर रेल्वे टॉपिक बघायचा आहे, जे की आता वेग वेळ अंतरचंच एक छोटंसं भाग आहे. म्हणजेच आपल्याला नावाला एक चॅप्टर येते. नावाला चॅप्टर कोणते येते तर वेग वेळ अंतर येते. पण परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कशावर येतात तर रेल्वेवर येतात. म्हणजेच काय आजकालच्या प्रत्येक पेपरमध्ये ट्रेंड येऊ लागलाय की रेल्वेवर क्वेश्चन येऊ लागलेत म्हणजे येऊ लागलेतच. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि जे वेगवेळ अंतरमध्ये जे कन्सेप्ट शिकले आपण तेच कन्सेप्ट या ठिकाणी रेल्वेवर येणार आहेत. जे वेगवेगळ्या अंतरवरचे व्हिडिओ आहेत ते सगळ्यात अगोदर ते आपल्याला बघायचं आहे. ते बघितल्याच्या नंतरच हे रेल्वेकडे यायचं आहे. कन्सेप्ट दोघांमध्ये सेम आहेत, पण हे बघायच्या अगोदर तुम्हाला ते सगळे वेगवेगळ्या अंतरचे वेग काय, वेळ काय, अंतर काय, सगळेच्या सगळे कन्सेप्ट क्लिअर व्हावं लागेल. पण एक थोडंसं मी एक रिवाईज म्हणून करतो की वेगवेगळ्या अंतरमध्ये आपण जे पण काही शिकले होत्या त्यालाच आपण काय करणार आहोत, थोडंसं एक रिवाईज करणार आहोत. जसं की एक फॉर्म्युला मी सांगितलं होतं की अंतर बरोबर वेग, वेग गुणिले वेळ. हे आपण बघितले होते फॉर्म्युला. अंतर बरोबर काय या ठिकाणी तर वेग गुणिले वेळ. आता मी काय करणार, आता जर मला समजा वेग काढायचा आता या ठिकाणी काय काढायचं आपल्याला तर वेग. जर समजा वेग काढायचा असेल तर गुणिले मधलं वेळ इकडं न्या भागिले मध्ये. मग वरी राहणार आहे अंतर, वरी काय असणार आहे अंतर, भागिले मध्ये काय येणार आहे गुणिले मधलं वेळ भागिले मध्ये आलं. त्याच्यानंतर वेग तर झाला, आता वेळ काढूत आपण. वेळ बरोबर काय असणार आहे, वरी तर अंतर येणारच आहे, अंतर भागिले मध्ये काय येणार आहे. आता मला सांगा अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आहे. वेळ मला काढायचा आहे तर मग हे वेग जे इकडे गुणाकारामध्ये आहे ते तिकडे नेऊन भागाकारामध्ये टाकावं लागेल. मग अंतर भागिले काय असणार आहे इथं वेग, अंतर भागिले वेग. हे तीन फॉर्म्युले होते सगळ्यात महत्वाचे फॉर्म्युले, ज्याच्यावर बार बार प्रश्न येतात. जे ट्रेनवरचे जे क्वेश्चन राहणार आहे ते कशावर सोडवायचं आपल्याला. कन्सेप्ट नंबर 1 कोणती आहे तर हे तीन फॉर्म्युले पाठ करणं. एक जर फॉर्म्युला लक्षात बसला तर बाकीचे दोन तयार करता येते. फक्त मी इकडे फिरवला गुणिले मधलं भागिले मध्ये बस, बाकी काय नाही. हे होती कन्सेप्ट नंबर 1. सगळ्यात अगोदर मी ट्रेनवरचे सगळे कन्सेप्ट शिकवतो. कन्सेप्ट नंबर 1 झाली. त्याच्यानंतर कन्सेप्ट नंबर 2. कन्सेप्ट नंबर किती आहे या ठिकाणी तर 2 आहे. कन्सेप्ट नंबर 2 सगळ्यात महत्वाची. आपण सगळं करायला, पण जर समजा आपल्याला युनिट जर बॅलन्स करता येणार गेले म्हणजेच काय, जर समजा कधी जर मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर तुम्हाला किलोमीटर प्रति घंट्यामध्ये जर आणायचं असेल, किलोमीटर पर आवर मध्ये जर आणायचं असेल तर मी काय करायचं सांगितलं होतं याला. मीटरचं रूपांतर कशात करायचं आहे बघा, कशात करायचं आहे या ठिकाणी किलोमीटर पर आवर मध्ये करायचं आहे. कशात करायचं आहे तर किलोमीटर मध्ये. किलोमीटर कसं आहे तर मोठं युनिट आहे आणि मोठं युनिट असल्यानं वरी कोणता आकडा घ्या म्हणलं होतं मी तर मोठा आकडा घ्या 18 आणि छेद 5 घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता मीटर प्रति सेकंदचं रूपांतर किलोमीटर प्रति घंट्यामध्ये करता येते. पण जर समजा किलोमीटर पर आवरचं रूपांतर जर समजा मीटर प्रति सेकंदामध्ये करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी कितीनं गुणावं लागणार आहे तर गुणिले 5/18 गुणावं लागणार आहे. 18/5 आणि 5/18 मध्ये कन्फ्यूज होऊ नका. कशात करायचं आहे बघा, जर किलोमीटर मध्ये जर करायचं असेल तर वरी मोठा आकडा, कारण किलोमीटर मोठं युनिट आहे म्हणून वरी मोठा आकडा खाली 5. जर मीटर मध्ये करायचं असेल तर वरी छोटा आकडा घ्या, कारण मीटर छोटा आहे किलोमीटर पेक्षा. वरी छोटा आकडा खाली काय येणार आहे मोठा आकडा येणार आहे 5/18. हे दोन कन्सेप्ट, हे दोन्ही कन्सेप्ट मी काय स्पीड मध्ये सांगितलो, बॅलन्स करणं, युनिट बॅलन्स करणं, मिनिटाचं रूपांतर घंट्यामध्ये, किलोमीटरचं मीटरमध्ये, मीटरचं किलोमीटरमध्ये, सगळे युनिट बॅलन्स करायचं मी त्या व्हिडिओमध्ये शिकवलं होतं. एक वेळेस ते व्हिडिओ अगोदर पूर्ण बघायचा वेगवेगळ्या अंतरचा, मगच हे रेल्वेचं गणित बघा या ठिकाणी. कन्सेप्ट नंबर 1, कन्सेप्ट नंबर 2 क्लिअर झाले असतील. आता नेक्स्ट क्वेश्चन, जे ऍड होऊ लागलेत ट्रेनमध्ये काय ऍड होऊ लागलेत ते सांगतो मी आता. कन्सेप्ट नंबर 3 काय टाका या ठिकाणी आता कन्सेप्ट नंबर 3. कन्सेप्ट नंबर 3. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या चॅप्टरची PDF मी टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला काय लिहून घ्यायची जास्त गरज पडू नये. टेलिग्रामवर श्रेयश मॅथ्स टेलिग्रामवर फक्त सर्च करा SHREYSHMATHS हे टेलिग्राम चॅनल आपल्याला जॉईन करायचं आहे. त्याच्यामध्ये हे काय येणार आहे तर ह्या चॅप्टरचे मी PDF अपलोड करतो. लिहायचं टेन्शनच नको तुम्हाला, सगळं मी ऑलरेडी देऊ आलो. कन्सेप्ट नंबर आपल्याला 3 शिकायचा. कन्सेप्ट नंबर काय शिकायचा तर 3 काय सांगते कन्सेप्ट नंबर 3. आता बघा या ठिकाणी, जर समजा हे एक ट्रेन आहे, समजा हे काय या ठिकाणी तर हे एक ट्रेन आहे,
हे एक ट्रेन आहे. आता एक ट्रेन आणि दोन ट्रेन, दोन कन्सेप्ट राहणार आहेत. कधी कधी एका ट्रेनवर पण क्वेश्चन येते आणि कधी कधी फिरलं तर दोन दोन ट्रेनवर क्वेश्चन येते. जसं की हे एक ट्रेन आहे, ह्या ट्रेनची लांबी मी काय तर घेतो, समजा एक 200 मीटर लांबीची ट्रेन आहे, 200 मीटर लांबीची ट्रेन आहे. आता ह्या ट्रेनला काय करायचं आहे, या ठिकाणी ह्या ट्रेनला काय करायचं होतं की बाबा एक इथं या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म मांडायलो मी. इथं काय मांडालो मी, प्लॅटफॉर्म. इथं काय काढलो मी, प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्म माहित असेल सगळ्याला, हे इथं तुमचे पॅसेंजर थांबतात असे, ठीक आहे, इकडून काही इकडून काही, म्हणजे असं थांबतात. ट्रेन येऊ लागली, ट्रेन कुठं आली, प्लॅटफॉर्मच्या जवळ आली. प्लॅटफॉर्मला आता तिला पार करून जायचं आहे. आणि समजा एक प्लॅटफॉर्मची लांबी, या प्लॅटफॉर्मची लांबी मी किती घेतो या ठिकाणी, तर 500 मीटर समजा. किती मीटर समजा, 500 मीटर समजा. हे प्लॅटफॉर्म राहू शकते, किंवा हे बोगदा राहू शकते, किंवा हे पूल राहू शकते, काहीही राहू शकते, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्याला पारच करून जायचं ना आपल्याला, मग काही राहू द्या, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसावं आपल्याला. जर समजा आता हे ट्रेन होय, ही हिची चाक होईल समजा, अशी अशी चाक आहे तिची, गोल 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 चालली. आता ही ना हळूहळू हळू पुढं पुढं चालली. आता मला सांगा या ठिकाणी एक सेकंद, आता हे ट्रेन आहे. आता या ट्रेनला काय करायचं होतं मला, किती मीटर लांबीची ट्रेन आहे इथं काढतो मी. किती मीटर लांबीची ट्रेन आहे, तर या ठिकाणी हे 200 मीटर लांबीची ट्रेन आहे समजा. किती मीटर लांबीची ट्रेन आहे, 200 मीटर लांबीची. जर समजा आता हिला प्लॅटफॉर्म पार करायचा आहे, आता ट्रेन इथून सुरू झाली, ट्रेन इथून काय तर या ठिकाणी सुरू झाली, झाली ट्रेन इथून सुरू. आता ट्रेनला काय करायचं आहे, प्लॅटफॉर्म पार करायचा आहे. इथून सुरू झाली ही ना, असं 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 समोर गेली, प्लॅटफॉर्मच्या कुठे गेली, तर ह्या ठिकाणी गेली. मला सांगा प्लॅटफॉर्म हिनं पार केली का, इथं पार केली नाही अजून, एंडच्या टोक, कारण तोंड तिथं आहे ना तिचं, पार केली का तिनं, अजून पार केलं नाही. मग पार कधी करणार आहे, ज्या वेळेस हे ट्रेन हळूहळू करत 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 इथपर्यंत जाईल, म्हणजे हे बॅक साईडचं जे एंडिंगला इथपर्यंत जोपर्यंत येणार तोपर्यंत हे ट्रेन पार होईना. पार कधी होणार आहे, ज्यावेळेस बॅक साईडचं इथं पोहोचते ना तेव्हा पार होते. मग तुम्ही ऍक्च्युअल मध्ये मला सांगा ट्रेननं किती अंतर पार केलं या ठिकाणी, म्हणजेच काय, आता हे जे ट्रेन होती आपली, आपण इथून नेल्या होत्या हिला, इथून सुरू झाली, इथून इथपर्यंत येण्यापर्यंत पहिल्यांदा 500 मीटर अंतर पार केली. मग नंतर इथून इथपर्यंत जाजेपर्यंत ह्या ठिकाणी अजून एक्स्ट्रा तिनं काहीतरी गेली. किती अंतर गेली असेल, ट्रेन एवढीच लांबी गेली असेल, ट्रेन एवढीच लांबी म्हणजे किती मीटर, 200 मीटर लांबी गेली. किती मीटर गेली या ठिकाणी, तर 200. जसं की ट्रेन सुरुवातीला इथं होती, इथून पहिल्यांदा हे 500, इथून पहिल्यांदा हे 500 प्लस अजून हे ट्रेनची लांबी किती झाली या ठिकाणी, 200 मीटर. मग ऍक्च्युअल मध्ये आपल्याला जर समजा मी म्हणलो या ठिकाणी की बाबा अंतर किती आहे, अंतर बरोबर, अशा वेळेस काय करायचं, हे प्लॅटफॉर्म मी काही म्हणलो, प्लॅटफॉर्म पूल कशाची लांबी, पूल राहील कधी कधी ऑब्लिक, प्लॅटफॉर्म लांबी प्लॅटफॉर्म झाले का रे, प्लॅटफॉर्मची लांबी असेल, किंवा कधी कधी बोगद्याची लांबी, बोगद्याची लांबी, किंवा कधी कधी सुरंग बी म्हणाल, सुरंग ते मधून जाते बघा ट्रेन, तशी म्हणाल. कशाचीही लांबी असू द्या, तेवढ्या सगळ्याच्या लांब्या प्लस प्लस ट्रेनची लांबी, ट्रेनची लांबी हे आपल्याला प्लस करायचं आहे त्याच्यामध्ये. हे आपल्याला काय करायचं आहे, तर प्लस करायचं आहे. अंतर बरोबर काय असणार आहे, सगळ्याची लांबी प्लस काय करायचं आहे, ट्रेनची लांबी राहणार आहे. ते काय असणार आहे, ते एकूण अंतर असणार आहे. तर हे सिंगल ट्रेनची कन्सेप्ट होती आपली. आता जर समजा आता दुसरी कन्सेप्ट नंबर 3 झाले, कन्सेप्ट नंबर 4 बघा या ठिकाणी. कन्सेप्ट नंबर 4, कन्सेप्ट नंबर काय असेल या ठिकाणी, तर 4 असेल. कन्सेप्ट नंबर 4 मध्ये आता इथून काय होणार आहेत माहिती आहे का, तर 2-2 ट्रेन या सुरू होणार आहेत, 2-2 ट्रेन, डबल डबल ट्रेन बी फिरतात कधी कधी. जसं की हे एक ट्रेन आहे या ठिकाणी समजा, आणि समोरून एक ट्रेन येऊ लागली समजा,
कुठून येऊ लागली या ठिकाणी तर समोरून एक ट्रेन येऊ लागली. जर समजा आपली कन्सेप्ट काय सांगते, कन्सेप्ट नंबर 4, जर समजा ट्रेन जर विरुद्ध दिशेने येत असतील, म्हणजे हे इकडून आलंय आणि हे इकडून आलंय. समजा या ठिकाणी ह्या ट्रेन कितीची स्पीड आहे तर 40 किलोमीटरची स्पीड आहे. समजा 40 किलोमीटर पर आवर ने उलाली आणि हे इकडली ट्रेन 50 किलोमीटर पर आवर ने उलाली, 50 किलोमीटर पर आवर न येऊ लागली. तर मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला, जर विरुद्ध दिशेनं जर ट्रेन येत असतील तर इथं वेगाची बेरीज करायचा. वेगाची काय करायचं या ठिकाणी बेरीज, कारण अंतर तर काढायचं शिकले आपण. आणि जर समजा आता इथं विरुद्ध दिशेनं जर ट्रेन येत असतील तर काय करायचं आपल्याला, वेगाची दोघांची वेगाची काय करायचं आहे बेरीज करायचं. म्हणजेच काय, हे 40 प्लस हे 50, 50 आणि 40 किती झाले या ठिकाणी 90 किलोमीटर पर आवर, 90 किलोमीटर पर आवर. आता हे एकच कन्सेप्ट होऊ शकते का, दुसरी पण काही तयार होऊ शकते. आता हे एक ट्रेन आहे आणि अजून एक हे एक ट्रेन आहे. ठीक आहे, मी तिथल्यापेक्षा इथं काढतो ट्रेन. दोन ट्रेन आहेत. अगेन तेच, ह्याची स्पीड किती आहे या ठिकाणी तर 40 किलोमीटर पर आवर आणि या ट्रेनची किती असेल समजा 50 किलोमीटर पर आवर. म्हणजेच काय, ट्रेन जर एकाच दिशेनं जात असतील, दोन्ही ट्रेन हे इकडल्या प्लॅटफॉर्म म्हणजे इकडल्या पटरीवरून चालली आणि हे इकडल्या पटरीवरून चालली, एकाच दिशेने चाललेत. ज्यावेळेस ते एकाच दिशेने जाणार आहेत त्यावेळेस एक कन्सेप्ट लक्षात ठेवा या ठिकाणी, म्हणजे ह्या डायरेक्शनने चाललेत त्यावेळेस काय होणार आहे, वेगाची वजाबाकी होणार आहे. वेगाची काय होणार आहे वजाबाकी. वेगाची काय होणार आहे या ठिकाणी तर वेगाची वजाबाकी होणार आहे. म्हणजेच काय, हे 40 आणि हे 50 या दोघांची वजाबाकी करा बरं. 50 - 40 बरोबर किती येणार आहे या ठिकाणी 10 किलोमीटर पर आवर. 10 किलोमीटर पर आवर म्हणजे हे काय झालं, एक विरुद्ध साईडने उलाली आणि एकाच साईडने उलाली. विरुद्ध जर येत असेल तर बेरीज करा, एकाच डायरेक्शन जात असतील तर सरळ सरळ वजाबाकी करा. ही आहे आपली या ठिकाणी कन्सेप्ट नंबर 4. कन्सेप्ट नंबर 4. आता येऊत आपण कन्सेप्ट नंबर 5 कड, जे की शेवटची आहे. आणि ते झाल्याच्या नंतर मी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन कडे घेऊन जातो. कन्सेप्ट नंबर 5 थोडासा समजायला डिफिकल्ट आहे कन्सेप्ट नंबर 5, पण आपण घेऊ. कन्सेप्ट नंबर 5 काय सांगते या ठिकाणी आपली बघा. जर समजा या ठिकाणी तीनच शब्द आहेत आपल्याकडे, एक आहे वेग, एक आहे वेळ आणि एक आहे अंतर. वेग, वेळ आणि अंतर. आता वेग, वेळ, अंतर तर ठीक आहे. जर समजा 2 ट्रेन आहेत या ठिकाणी, किती ट्रेन आहेत तर 2 ट्रेन. 2 ट्रेन आहेत. समजा हे एक ट्रेन आहे आणि हे एक ट्रेन आहे. 2 ट्रेन आपण काढल्या. समजा या दोन्ही ट्रेनला मी काय करतो या ठिकाणी, एक प्लॅटफॉर्म आहे म्हणजे अंतर आहे ए पासून बी पर्यंतचं अंतर. समजा ह्या ठिकाणी एक स्थान आहे, ए स्थानापासून बी स्थानापर्यंत जायचं आहे ना, ए स्थानापासून ते बी स्थानापर्यंत जायचं आहे. जर समजा या दोघांमधलं अंतर 500 किलोमीटर असेल, किती किलोमीटर असेल 500 किलोमीटर. मग आता मला सांगा, हे ट्रेन एक्स आहे, समजा हे ट्रेन एक्स आहे आणि हे ट्रेन वाय आहे. हे ट्रेन नंबर एक्स आणि हे ट्रेन नंबर वाय आहे. अंतर पार करायचं, ए पासून बी पर्यंतचं अंतर पार करायचं. ठीक आहे, आता मला सांगा अंतर तेवढंच आहे कारण दोन्ही ट्रेन तेवढंच अंतर पार करालेत. मग आता ही जी ट्रेन 1 नंबरची आहे, 1 नंबरची ट्रेन आहे, ह्याची स्पीड आहे समजा 50 किलोमीटरची स्पीड आहे. किती किलोमीटरची स्पीड आहे 50 किलोमीटर पर आवर. आणि जी दुसरी ट्रेन आहे ह्याची 90 किलोमीटर पर आवर आहे. समजा 90 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे. तर आता ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आपल्याला समजायचा आहे. 500 किलोमीटर अंतर राहू द्या, ज्याची स्पीड जास्त राहणार आहे, ज्याची स्पीड जास्त राहणार आहे त्याला टाइम कमी लागणार आहे. बरोबर आहे. जर समजा ए पासून बी पर्यंत टाइम दिलो मी, आता मला सांगा एवढंच अंतर पार करायचं 500 किलोमीटर. ठीक आहे, हे 2 ट्रेन तुमच्या समोर मी काढलो. किती ट्रेन काढलो तुमच्या समोर, हे 2 ट्रेन. जसं की हे प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे पटरी आहे. समजा हे इथं ए आहे पॉइंट आणि इथं बी आहे. या दोघांमधलं अंतर किती किलोमीटर आहे 500 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे तर 500 किलोमीटर आहे. आता मला सांगा, मी जर पहिल्या ट्रेनला जर पडिलो, कोणत्या ट्रेनला, पहिल्या 50च्या स्पीडनं चालली, बी पर्यंत पोहोचली. पण आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट सांगा मला,
दुसरी ट्रेन किती आहे तर 90च्या स्पीडनं चालली, म्हणजे याची स्पीड जास्त आहे. स्पीड कशी आहे? जास्त आहे. मग जर समजा स्पीड जर जास्त असेल तर ह्याच्यापेक्षा कमी टाइम लागणार आहे. कमी टाइम लागणार आहे. आता मला सांगा, इथं या ठिकाणी हिला थोडंसं कमी स्पीड आहे, मग हिला टाइम कसं लागणार आहे? जास्त लागणार आहे. कोणाच्या तुलनेमध्ये? दुसऱ्याच्या तुलनेमध्ये. म्हणजे एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, जरी याच्यामधलं काही समजत नसेल तरी एक गोष्ट आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस अंतर समान असते असते, ज्यावेळेस जेव्हा अंतर करा किंवा जेव्हा अंतर समान असते, त्यावेळेस काय होते? त्यावेळेस वेगाचे गुणोत्तर वेगाच्या गुणोत्तराच्या उलट गुणोत्तर वेळेचे असते. आता ह्याच्यामध्ये काय समजायचं आहे आपल्याला, की जर समजा अंतर जर सेम आहे, अंतर काय आहे या ठिकाणी तर सारखं आहे, तर या ठिकाणी वेगाचं जे गुणोत्तर, आता समजा इथं वेग किती आहे? 50. एकाची स्पीड किती आहे? एक्स आणि वायचं. ह्या ठिकाणी मी लिहितो, इथं एक्स काढलो आणि इथं काय काढलो मी? वाय काढलो. ह्या ठिकाणी मी काय लिहिलो? वेग. मला सांगा वेग किती आहे? एक्सचं वेग किती आहे तर 50 आहे. एक्सचं वेग 50 आहे. वायचं वेग किती आहे? वायचं वेग किती आहे तर 90 आहे. वायचं वेग किती आहे? 90. पण ह्याची स्पीड 50 आहे म्हणजे ह्याला जास्त टाइम लागाव, आणि ह्याची स्पीड जास्त आहे म्हणजे ह्याला टाइम कमी लागाव. मग कमी जर लागायचं असेल तर मग वेळेचं गुणोत्तर, वेळ बरोबर काय असणार आहे? याच्या उलट करा म्हणलो मी. म्हणजे हे 90 ह्याला द्या, हे 50 ह्याला देऊन टाकून द्या. हे झालं तुमचं वेळेचं गुणोत्तर. मग अजून ह्याला कट होते. इथं गुणोत्तराचं काय करायचं मी पुढे सांगतो. जसं की हे 0 कट झालं, हे 0 कट झालं. वेळेचे गुणोत्तर किती आलं? 9 गुणोत्तर 5 आलं. वेळेचे गुणोत्तर किती आलं तर 9 गुणोत्तर 5. हे कधी झालं? जेव्हा अंतर समान असते. कधी अंतर समान असते. पण आता अजून एक कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट नंबर 6. कन्सेप्ट नंबर 6. कन्सेप्ट नंबर 6. आता गेल्या क्वेश्चन मध्ये काय होतं? या ठिकाणी अंतर समान होतं. आता मी काय करतो या ठिकाणी, जेव्हा वेळ समान असते, तेव्हा काय होते बघा इकडं. जेव्हा वेळ समान असते तेव्हा वेगाचे व अंतरचे गुणोत्तर समान असते. आता हे काय भानगड आहे मी सांगतो इकडे का. जर समजा दोन ट्रेन आहेत, या ठिकाणी काय वेगाचे गुणोत्तर किंवा वेगाचे व अंतरचे गुणोत्तर काय असते तर समान राहते म्हणलो मी ह्या क्वेश्चन मध्ये. जसं की आता मला काय सांगायचं या क्वेश्चन मध्ये, या ठिकाणी आपण काय बघितले होते की बाबा एवढंच अंतर आहे, दोन्ही पार करायत. अंतर ज्यावेळेस समान आहे, ज्याचे स्पीडचं गुणोत्तर वेगचं गुणोत्तराच्या उलट गुणोत्तर कशाचं राहणार आहे? वेळचं राहणार आहे. पण ज्या वेळेस इथं वेळ समान आहे, जर समजा मी दोन्ही ट्रेनला 2 घंट्यासाठी पळवालो, मग आता काय होते? टाइम समान आहे, आता काय वेळ समान आहे. मग ज्याची जेवढी जास्त स्पीड असेल तेवढंच अंतर त्यानं पार केलं असेल, तेवढंच जास्त अंतर पार केलं असेल. आता इथं उलट काय येणार आहे का? उलट येऊ शकणार. ज्याची स्पीड जास्त त्याचं अंतर जास्त, ज्याची स्पीड कमी त्याचं अंतर कमीच राहणार आहे. मग अशा वेळेस काय करायचं? वेगाचं आणि अंतरचं गुणोत्तर सारखंच झालं ना. इथं का उलट झालं?
कारण ज्याची स्पीड जास्त आहे त्याला टाइम कमी लागणार आहे, ज्याची स्पीड जास्त आहे त्याला ऑटोमॅटिक टाइम कसं लागणार आहे तर कमी, मग त्याच्यामुळे हे उलट झालं. पण ह्या वेळेस ज्यावेळेस वेळ समान असणार आहे त्यावेळेस वेगाचं व अंतरचे गुणोत्तर समान राहते, म्हणजे ज्याची जेवढी जास्त स्पीड असेल तेवढंच अंतर त्यानं पार केलं असेल. जसं की मी म्हणलो एक ट्रेन आहे एक्स, एक ट्रेन आहे वाय, ह्याची स्पीड जी आहे म्हणजे वेगाचं गुणोत्तर 50 आणि 90 किलोमीटर आहे. 50 आणि किती आहे तर 90, म्हणजे ह्याची स्पीड जास्त आहे म्हणजे अंतर बी ह्याला जास्तच जाणार आहे ना. मग आता या ठिकाणी अंतरचं गुणोत्तर काय येणार आहे, या ठिकाणी अंतरचं हे 50 आहे ना, मग हे डायरेक्ट जशाला तसं राहणार आहे. मग अंतरचं गुणोत्तर इथं किती आलं आपल्याकडं, हे 0 कट झालं, हे 0 कट झालं, 5 गुणोत्तर 9. हे कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. टोटल 6 कॉन्सेप्ट झाले या ठिकाणी की ज्याच्यावर बार बार क्वेश्चन येतात. हे 6 कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचं, 6 कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचा तरच आता पुढे जायचं. भले हे शेवटचे 2 कॉन्सेप्ट जर क्लिअर झाले नसतील तर क्वेश्चन आल्याच्या नंतर मी कॉन्सेप्ट ते क्लिअर करतो, पण त्याच्या अगोदरचे सगळे कॉन्सेप्ट आपले क्लिअर झाले पाहिजे. सगळ्यात अगोदर पहिला प्रश्न बघा, नॉर्मलाइज झालं होतं क्वेश्चन. एक ट्रेन 180 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते, त्याचा वेग मीटर प्रति सेकंद किती असेल म्हणजेच काय 180 किलोमीटर पर आवर याची स्पीड आहे, त्याच 180 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते, त्याचा वेग मीटर प्रति सेकंदामध्ये बदला. आत्ताच सांगितलं होतं मी थोड्या वेळाखाली किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायला दादा आपण. तर मग किलोमीटरचं रूपांतर जर समजा मीटरमध्ये करत असाल तर 5/18 म्हणलो मी, त्याच्यानंच इथं गुणायचा 5/18 गुणा सरळ. याला कितीनं गुणायचं आपल्याला तर गुणिले 5/18, 5/18 इथं कट करा. 18 × 18, 18 × 18, 18 0 जा 0, 10 गुणिले 5 करा. या ठिकाणी किती भेटेल आपलं 50 मीटर प्रति सेकंद. कारण आता हे 5/18 केलं ना आपण, म्हणजेच मीटर प्रति सेकंदामध्ये आलं. ऑप्शन नंबर किती असेल आपलं तर ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी काय म्हणते की 125 मीटर लांबीच्या एका ट्रेनला रुळाच्या कडेला उभ्या असलेल्या झाडाला पार करून जाण्यासाठी 30 सेकंद लागतात, ट्रेनचा वेग सांगा. सरळ सरळ या ठिकाणी वेग विचारलाय, पण ह्याचे कन्सेप्ट सांगतो जे की आपल्याला अजिबात लक्षात ठेवायचं नाही, पण तरी उगा फॉर्मॅलिटीज म्हणून ऐका. जसं की समजा एक ट्रेन आहे, हे काय आहे आपली, हे ट्रेन आहे, बिचारी ट्रेन आहे आपापल्या रस्त्यानं चालली, पण त्या रस्त्यामध्ये काय झालं एक झाड आले समजा इथे हो का असं हे काय आलं तर झाड आले. कधी कधी माणूस बी येईल, माणसाला पार करायचा म्हणाल, मग त्यावेळेस मला सांगा जर तिला झाडाला जर पार करायचं असेल, आता ह्या झाडाला तिला पार करायचं असेल आणि मी काय म्हणतो या ठिकाणी ह्या ट्रेनची लांबी आहे 200 मीटर. किती मीटर आहे 200 मीटर आहे, ठीक आहे. झाडाला जर पार करायचं असेल आता मला सांगा सेम तेच कॉन्सेप्ट लागते इथं. सेम कोणती कॉन्सेप्ट लागणार आहे तर तेच कॉन्सेप्ट. जसं की अरे काय गायब व्हायलंय, ठीक आहे चला. कॉन्सेप्ट कोणती लागणार आहे तर तेच लागणार आहे. आता हे ट्रेन आहे समजा, ठीक आहे. झाडाला पार करायचा म्हणजे हे ट्रेन इथं होती, जोपर्यंत अशी समोरून जाईल इथपर्यंत गेल्याच्या नंतरच ते झाडाला पार होईल ना. हेच ट्रेन इथं गेल्याच्या नंतर जे आपण पहिल्यांदा फिरल्या होत्या त्या ट्रेनला इथपर्यंत गेल्यावरच, मग इथून झाडाला पार कराली ट्रेन, बरोबर आहे. मग किती अंतर गेली असेल, जेवढी हे ट्रेनची लांबी असेल तेवढंच अंतर पुढे गेलं असेल, ठीक आहे. मग ट्रेनची लांबी किती होती इथं 200 मीटर, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला अंतर किती घ्यायचं आहे 200 मीटर घ्यायचं, तरच त्या झाडाला पार करता येते. कारण झाड बिचार आपापल्या जागेवर थांबून आहे, ट्रेन चालली, मग ट्रेनला किती अंतर जावं लागेल, जेवढी ट्रेनची लांबी आहे तेवढं पार करावं लागेल. मग आता अंतर किती असेल तर 200 असेल, पण आपल्याला इथे किती म्हणलंय 125 म्हणलंय. मग आपण काय करू तिथं ट्रेनची लांबी 125 घेऊ, जेवढं म्हणलंय तेवढं. मी काय केलं या ठिकाणी हे 125 मीटर, मग अंतर किती झालं आता इथं 125 मीटर अंतर झालं. अंतर तर समजलं. रुळाच्या कडेला उभ्या असलेल्या झाडाला पार करून जाण्यासाठी 30 सेकंद लागते, ट्रेनचा वेग सांगा मग. आणि आपल्याला हे पाठ झाला असेल आता वेग बरोबर वरी काय येते अंतर भागिले काय येते वेळ भागिले मध्ये आलं. अंतर किती आहे मला सांगा, कारण जेवढं ट्रेनची लांबी आहे तेवढंच अंतर आहे. अंतर किती आहे या ठिकाणी 125, हे कोणतं आहे मीटर,
भागिले वेळ किती आहे, टाइम किती लागलाय, 30 सेकंद लागले ना, भागिले मध्ये 30 सेकंद करा. पण आता मला सांगा वरचं मीटर आहे खालचं सेकंद आहे, मीटर प्रति सेकंद आहे, पण आपल्याला वेग कशामध्ये विचाराले, किलोमीटर पर आवर मध्ये. मग मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर जर समजा तुम्हाला किलोमीटर मध्ये करायचं असेल तर किती ना, किलोमीटर मोठं युनिट आहे, मग मोठा असल्यावर वरी किती येणार आहे, 18/5. आता हे झालं किलोमीटर पर आवर मध्ये. कट करा इथं आता, जसं की कटते 6 न कटते बघा, इकडं साइन 18, 6 30. आता हे गुणाकारच होणार आहे खालच्या खालच्याचा, हे 5 आणि हे 5, 5 5 25, 25 ने डायरेक्ट वरी भाग द्या, 25 5 125. मग 5 गुणिले 3 करा दादा, किती येते या ठिकाणी, 5 त्रिक 15 किलोमीटर पर आवर आपलं फायनल उत्तर असेल. 15 किलोमीटर पर आवर आपलं काय असेल तर या ठिकाणी फायनल आन्सर असेल. हे काय असेल या ठिकाणी आपलं फायनल आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूत आता आपण. युनिट फक्त सेम करायचं, ज्याला युनिट बॅलन्स करता आलं त्याला ट्रेन मध्ये तेवढं काही जास्त हार्ड जाणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर काय म्हणाले बघा, की 75 मीटर लांबीची ट्रेन 20 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी किती वेळ घेईल. मग सेम, आता तिथं पहिलं झाड होतं, आता काय आलंय, माणूस आलंय, काहीच प्रॉब्लेम नाही, तेच करायचं. किती मीटर लांबीची ट्रेन आहे, 75, स्पीड किती आहे, वेग किती आहे, 20 किलोमीटर प्रति तास, किती वेळ लागेल म्हणाले. मग ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, वेळ, आणि वेळ बरोबर काय येणार आहे, वरी अंतर कॉमन राहते, भागिलेमध्ये काय येणार आहे या ठिकाणी, वेग येणार आहे. भागिलेमध्ये काय आलं तर इथं वेग आलंय. मग मला सांगा अंतर किती आहे, 75, जेवढी ट्रेनची लांबी तेवढंच अंतर, 75 मीटर भागिले वेग, वेग किती आहे, 20 किलोमीटर प्रति तास, 20 किलोमीटर पर आवर, 20 किलोमीटर पर आवर. आपल्याला किती वेळ म्हणाले, वेळ काढायचा, वेळ कशामध्ये ऑप्शन मध्ये चेक करा बरं, ऑप्शन मध्ये सगळं सेकंद दिसाले. मग युनिट लक्षात ठेवा, मीटर प्रति सेकंद, वरचं मीटर आहे पण हे किलोमीटरचं रूपांतर मला मीटर प्रति सेकंदामध्ये करावं लागेल. आणि जर समजा इथं जर मला मीटर प्रति सेकंद जर करायचं असेल तर विचार करा आता, आठवा, काय आठवायचं आपल्याला, मीटर प्रति सेकंदामध्ये करायचं तर किती न गुणू, 5/18, 5/18. आणि मी पहिलेही सांगितलं होतं की हे 18 थेट वरी जाते 75च्या जोडीला, 75च्या जोडीला. मग फायनल आन्सर किती येते, 18ला वरी न्या, 75 गुणिले 18 भागिले मध्ये काय उराले, हे 20 गुणिले हे 5, कारण आता आलेलं उत्तर कशामध्ये येणार आहे तर सेकंदामध्ये येऊन जाते. 20 5 100 येते. एक काम करा तुम्ही, इथं गुणाकार करू शकता, इथं 18 5 90 0, हातचे आले 9, 18 7 126, 126 अधिक 9 किती होते बघा, 126 अधिक 9 किती होणार आहे, 126 अधिक ह्या ठिकाणी किती झालं तर 9 म्हणजे 135, 135. आता 135 आलं ठीक आहे, भागिले तुम्ही इथं ही करू शकले असता, 5 5 न कटून काही प्रॉब्लेम आला नाही. पण 20 5 किती येणार आहे या ठिकाणी तर 100 येणार आहे. आणि 20 5 100 आल्याच्या नंतर भागिलेमध्ये 100 आहे, याचा अर्थ 1 2 कटले वरी 2 अंकानंतर दशांश, म्हणजेच काय या ठिकाणी 13.5, 2 अंकानंतर दशांश, 13.5 सेकंद. ऑप्शन नंबर कोणता असेल आपलं, ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल, 13.5 सेकंद, कारण आपल्याला टाइम सेकंदामध्ये विचारले म्हणून आपण सेकंदामध्ये काढला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, या ठिकाणी तुमच्या समोर आले, एका व्यक्तीला आढळले की 120 मीटर लांब ट्रेन त्या व्यक्तीला 9 सेकंदात पार करते. सेम अशी काहीतरी एक ट्रेन होती, इथं एक माणूस होता, त्या माणसाला असं वाटलं म्हणा की बाबा हे ट्रेन मला किती मिनिटांमध्ये पार करून गेली, म्हणजे 120 मीटर लांबीची ट्रेन होती, त्याला 9 सेकंदामध्ये पार करून गेली. म्हण किती सेकंदामध्ये, 9 सेकंदामध्ये, म्हणजे एवढं अंतर 9 सेकंदामध्ये पार केलंय. तर मग काय विचाराले, ट्रेनचा वेग किती होता. मग वेग बरोबर अगेन, वेग बरोबर वरी काय येणार आहे अंतर, अंतर भागिले वेळ, अंतर भागिले वेळ. अंतरच्या ठिकाणी काय घेणार होता, ट्रेनची लांबी, ट्रेनची लांबी किती होती 120 मीटर, 120 मीटर भागिले
ट्रेनचा टाइम किती लागला त्याला, वेळ किती आहे, वेळ 9 सेकंद, 9 सेकंद. पण आपल्याला कशामध्ये विचारले, ट्रेनचा वेग किती होता, किलोमीटर प्रति ताशी म्हणजे किलोमीटर प्रति घंट्यामध्ये. हे मीटर प्रति सेकंदामध्ये आहे. जर याला किलोमीटर मध्ये बदलायचं असेल, किलोमीटर मोठा आहे बघा, वरी 18 येते, खाली काय येते 5 येते. हे झालं किलोमीटर प्रति घंटा. आता 9 1 9, 9 2 18, इकडं 5 1 5, 5 2 10, 2 उरले 20 झाले, 5 चोक 20, 24 गुणिले 2 करा इथं छानपैकी, 24 2 48 किलोमीटर पर आवर आपलं फायनल उत्तर असेल, 48 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर सी या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सोपे सोपे आहेत, लवकर लवकर करूत. ह्याच्यानंतर आपल्याला हार्ड लेवलचे पण क्वेश्चन बघायचे आहेत, पण ते एंडिंगला. बघा पहिल्यांदा हे क्वेश्चन काय म्हणते की 54 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 300 मीटर लांबीची ट्रेन एका खांबाला ओलांडून जाण्यासाठी किती वेळ घेईल. सेम आहे, वेळ काढायचा. वेळ बरोबर काय असणार आहे बघा इकडं, वेळ बरोबर अंतर, अंतर भागिले भागिले वेग. हे पाठच हो आपल्याला. आता अंतर किती आहे, ट्रेनची लांबी तेच अंतर राहणार आहे. अंतर किती आहे, 300 मीटर लांबीची ट्रेन म्हणले, हे 300 हे मीटर मध्ये आलं, भागिले किती किलोमीटर स्पीड आहे, 54 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे. आपल्याला काय काढायचं आहे, वेळ काढायचा आहे. पण वेळ कशामध्ये दिले, ऑप्शन मध्ये चेक करा बरं, सेकंदामध्ये दिले. आणि जर आपल्याला सेकंदामध्ये जर पाहिजे असेल तर मग आपल्याला कितीनं गुणावं लागेल. हे मीटर मध्ये आहे ठीक आहे, पण हे किलोमीटर मध्ये आहे. किलोमीटर प्रति घंट्याचं रूपांतर मीटर मध्ये करा. आठवा ते दिवस मी सांगितलं होतं, किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करताना मीटर हे छोटे युनिट आहे, वरी 5 घ्या छोटा आकडा, खाली काय घ्या 18. इथं कटत असेल कट करा, काही प्रॉब्लेम नाही. जर कटतच नसेल तर 18ला सरळ वरी न्या. पण इथं कटतंय ना, आपल्याला दिसायला इथं या ठिकाणी 18 1 18, 18 3 54 कटलं. आता मला सांगा इथं एक उरलं, ह्याचं काम संपलं. 5 गुणिले 3 राहिले फक्त, 5 3 15, आणि मी 15नच डायरेक्ट वरी भाग दिलो. 15 2 30, 15 0 जा 0, म्हणजे किती सेकंद उत्तर येईल आपलं, 20 सेकंद आपलं फायनल उत्तर असेल. ऑप्शन नंबर किती असेल, ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ह्याच्यात बी काही नव्हतं. अगेन पुढचं बघा, ह्याही क्वेश्चन मध्ये काही नाही तेवढं जास्त. एक ट्रेन, आता हे काय म्हणाले, वेग काढायचा आहे. मला असं वाटतं की तुम्ही स्वतः करू शकता, कारण एवढं शिकवलं त्याच्यामध्ये पाठ झाला असेल. आता हे जमा आपल्याला हे HW साठी करा. नेक्स्ट वेगळं काही असेल तर आपण घेऊ या ठिकाणी. हे क्वेश्चन काय म्हणते, हा आता हे बघा, आता काय म्हणते 260 मीटर लांबीची एक ट्रेन 120 मीटर लांबीची भिंत 19 सेकंदात ओलांडते. ट्रेनचा वेग किती, वेग किलोमीटर प्रति ताशी किती आहे म्हणाले. म्हणजेच काय, एक हे ट्रेन आहे, एक आहे काय, हे ट्रेन आहे. या ट्रेनची लांबी किती दिले, 260 मीटर दिले. आणि एक भिंत आहे, इथं कोणती तरी एक भिंत आहे, समजा अशी मोठी भिंत आहे, एक भिंत आहे अशी. आणि भिंत किती आहे या ठिकाणी, तर तेवढी मोठी नाही, छोटीच आहे, ट्रेनपेक्षा तर छोटीच आहे. बरं ठीक आहे, राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. हे भिंतची लांबी किती आहे या ठिकाणी, तर 120 मीटर आहे, ठीक आहे. आणि ट्रेनची लांबी किती आहे, 260 मीटर आहे. आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, पुलाची लांबी प्लॅटफॉर्म. आता हे प्लॅटफॉर्म समजा तुम्ही एक प्रकारचं, जर समजा या ट्रेनला जर पार करायचं असेल 19 सेकंदात तर पार केली तिनं. पण मला सांगा, हे ट्रेन इथून निघाली, पहिल्यांदा 120 मीटर गेली, मग नंतर अजून ट्रेन एवढी लांबी पार केली. मग टोटल अंतर बरोबर आपल्याकडे किती येणार आहे या ठिकाणी, अंतर बरोबर हे 260 मीटर ट्रेनची लांबी प्लस हे 120 मीटर. इथं बेरीज करा, किती येते या ठिकाणी, 0 अधिक 0 0 आलं, नंतर 6 2 8 आलं, 2 1 3 आलं. म्हणजे 380 मीटर हे टोटल अंतर आहे. आणि वेळ तर माहित आहे आपल्याला, 19 सेकंद म्हणले, 19 सेकंद. ट्रेनचा वेग किती आहे म्हणाले, वेग बरोबर काय असणार आहे, अंतर भागिले वेळ. अंतर तर माहित आहे आपल्याला, अंतर किती दिले, आता टोटल अंतर किती आहे 380 मीटर, भागिले वेळ किती आहे 19 सेकंद म्हणले बघा, 19 सेकंद. पण अगेन मी सांगतो, हे मीटर प्रति सेकंदामध्ये येईल भागाकार करून. पण आपल्याला कशामध्ये विचारले, ट्रेनचा वेग किलोमीटर प्रति ताशी म्हणाले, किलोमीटर प्रति ताशी.
मग किलोमीटर मध्ये करायचं आहे, मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये. किलोमीटर मोठा आहे, वर मोठा आकडा 18/5. 19 एक 19, 19 दोन्ही 38, 19 झिरो जा 0, 5 न कट करा, 5 एक 5, 5 चोक 20, 4 गुणिले 18, 18 चोक किती येणार आहे इथं? 72 किलोमीटर पर आवर. 72 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे सोडवायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 120 मीटर लांबीची एक ट्रेन 18 सेकंदात एक पूल ओलांडते. म्हण पुलाची लांबी किती आहे म्हणाले. आणि मी काय सांगितलं होतं, अंतर काय राहणार आहे? अंतर बरोबर या ठिकाणी पुलाची लांबी काढायचं म्हणजे अंतरच काढायचं आहे, कारण लांबी जेवढी काही राहतात ते सगळे अंतर मध्येच येणार आहेत. अंतर बरोबर सूत्र कोणतं आहे? वेग गुणिले वेळ आहे. वेग गुणिले वेळ आहे, हे तर आपल्याला माहित आहे. मग आता मला सांगा, अंतर मध्ये कशा कशाचं अंतर येते? अंतर मध्ये एक तर ट्रेनचं येते, ट्रेन प्लस पूल म्हणलंय ना तिथं, ट्रेनची लांबी प्लस पुलाची लांबी येणार आहे. ट्रेन प्लस पूल, प्लॅटफॉर्मची लांबी, पुलाची लांबी सगळं प्लस होणार आहे. बरोबर. वेग किती आहे मला सांगा? ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणार आहे, 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं चालली, गुणिले किती वेळ लागलं? 18 सेकंदात. 18 सेकंद लागलं याला, 18 सेकंदात. ट्रेनची लांबी किती दिली? 120 मीटर लांबीची ट्रेन. ट्रेनची लांबी आहे 120 मीटर प्लस पुलाची लांबी माहित आहे का आपल्याला? माहित नाही. x मीटर आहे समजा इथं, कारण ते ऑप्शन मध्ये बी मीटर मध्येच आहे. बरोबर. मला सांगा, इकडे सगळं मीटर मध्ये आहे, हे सेकंदामध्ये आहे. मग हे कशामध्ये पाहिजे आपल्याला? मीटर प्रति सेकंदामध्येच पाहिजे. मग हे 60 आहे ना, किलोमीटर आहे, किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करा. मीटर प्रति सेकंद, मीटर छोटे युनिट आहे, वरी छोटा आकडा 5/18 गुणिले मध्ये हे किती उरालं इथं? 18 सेकंद. म्हणजे हे बी मीटर प्रति सेकंद, सेकंद मीटर, हे मी सांगितलं होतं पहिले अगोदर. आता इथं कट करा, जसं की कट होते. काय कट झालं? 18 गेलं कटून. 60 गुणिले 5 करा, इथे किती आले? 5 झिरो जा 0, 6 पंचे 30 मीटर. किती मीटर आले? 30 मीटर. आणि इकडे करा बरं आता, 120 प्लस x मीटर, 120 प्लस x मीटर. आपल्याला x मीटरची लांबी काढायचं आहे, म्हणजेच काय काढायचं आहे? पुलाची लांबी काढायचं आहे. मग हे प्लस 120 तिकडे जाते, मायनस होते. मग x बरोबर काय येणार आहे? 300 मायनस 120. पहिल्यांदा 300 मधून 100 वजा करा, किती आले? 200 आले. मग 200 मधून अजून 20 वजा करा, किती येतात? 180 मीटर. 180 मीटर त्या पुलाची लांबी असेल. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. असं सुंदर प्रश्न आपल्याला दिलं होतं या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुमच्या समोर काय म्हणते ते बघूत. एकशे 40 मीटर आणि 160 मीटर लांबीच्या दोन गाड्या समांतर रुळावर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि दुसरी 50 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांकडे धावत आहेत. दोन वेळेस झाले का? बरं ठीक आहे, एकच वेळेस घ्या. दोन्ही गाड्या भेटल्यानंतर किती वेळात त्या एकमेकांना ओलांडतील? किती वेळात त्या एकमेकांना ओलांडतील? म्हणजेच काय, सरळ सरळ सांगतो या भाषेमध्ये काय सांगायचं आहे, पण कन्सेप्ट एकच लक्षात ठेवा. एकमेकाच्या दिशेने येत असतील तर बेरीज करायचं आहे. वेगाची बेरीज करा ना अंतरची बेरीज करा. कसं बघा इकडे. आता मला सांगा, इकडे एक ट्रेन आहे. पहिल्यांदा क्वेश्चन वाचा. समांतर रुळावर एकमेकांकडे धावत आहे म्हणले. कसे धावले आहेत मला सांगा? हे एकमेकांकडे, म्हणजेच काय, एक ट्रेन इथं आहे हे, आणि एक ट्रेन इथं आहे ह्या साईडनं. ठीक आहे, असं. मग आता ह्या ठिकाणी तुम्हीच मला सांगा, आता या ठिकाणी तुम्हीच मला सांगायचं. आता जर समजा क्वेश्चन मध्ये काय म्हणले, एक आहे 140 मीटर आणि 160 मीटर लांबीच्या दोन गाड्या. एक आहे 140, ह्याची 140 घेतो मी, 40 मीटर, आणि त्याची किती घेतो तर 100, ह्या ट्रेनची 160 मीटर लांबी घेतो. 140 मीटर आणि 160 मीटर लांबीच्या दोन गाड्या म्हणलं. इथं ट्रेन नाही, पण आपण ट्रेन काढू, इमॅजिन करू. चला,
दोन गाड्या समांतर रुळावर, कारण रुळ आहे म्हणजे ट्रेनच असेल. आता समांतर रुळावर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने, म्हणजे ह्याची वेग किती आहे? 40 किलोमीटर आहे. याचा वेग किती आहे? तर 40 किलोमीटर पर आवर आहे. आणि दुसऱ्याचा वेग किती आहे? 50 किलोमीटर पर आवर. 50 किलोमीटर पर आवर. तुम्हाला हे एक्झाममध्ये डायग्राम काढायचं नाही. तुम्हाला एक्झाममध्ये ॲक्युरेट काय करायचं ते मी सांगतो. फक्त एक कन्सेप्ट क्लिअर व्हावा म्हणून मी डायग्राम काढालो, बस. बाकी काय याचा उद्देश नाही. याला डायरेक्ट सेकंदामध्येच उडवता येते. बाकी या क्वेश्चनमध्ये असं काय नाही. बरं ठीक आहे, जाऊ द्या. ते काय येणार चले ट्रेन इकडं, ट्रेनला इकडे आणायचं होतं मला. मला सांगा क्वेश्चनमध्ये काय म्हणलं, एक वेगाने एकमेकाकडे धावत आहेत. दोन्ही गाड्या भेटल्यानंतर किती वेळात त्या एकमेकांना ओलांडतील? आता दोन्ही गाड्या एकमेकाच्या समोरासमोर आले म्हणजे भेटले. आता किती वेळामध्ये ते एकमेकांना पार करतील म्हणाले. आणि हे एकमेकाला पार कधी करतील? ज्यावेळेस हे ट्रेन हे इकडून ह्याच्या इथपर्यंत येईल, म्हणजे इथपर्यंत ह्या ठिकाणी, तेव्हाच पार होईल. आता मला सांगा हे ट्रेन कधी एकमेकांच्या पार होणार आहेत? इथून जेव्हा हे क्रॉस करून हे इथपर्यंत जातील तेव्हा पार होतात. म्हणजे हे ट्रेन इकडे यावं लागेल, ह्या ठिकाणी हे ट्रेन इकडे जावं लागेल, तेव्हाच तर पार होलाय ते. मग आता मला सांगा पार अंतर किती घेत? हे ट्रेन कुठं आली? हे ट्रेन ह्या ठिकाणी आली. आणि हे ट्रेन कुठे गेली? तर पुढे गेली, पार करून पुढे गेली असं इथं. तर एकमेकांना ते पार होतील म्हणजे ओलांडतील. मग दोन्ही ट्रेन अंतर किती गेले असतील? एवढं अंतर गेले असतील मधलं काही टोटल, एवढं अंतर गेले असतील ना. आणि हे अंतर किती आहे? हे 140 मीटर ट्रेनची लांबी आणि हे 160 मीटर ट्रेनची लांबी. मग ट्रेनच्या लांब्याची बेरीज झाली या ठिकाणी. ट्रेनच्या लांब्याची बेरीज म्हणजे अंतर म्हणजेच काय झालं? दोन्ही ट्रेनच्या लांबीची बेरीज या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, बाकी काय नाही. हे आपल्याला मांडायचं नव्हतं. परीक्षेमध्ये काय मांडायचं एकच लक्षात घ्या तुम्ही. काय घ्यायचं आहे आता बघा, आपल्याला जे एक्झाममध्ये वापरायचं आहे. किती वेळात त्या एकमेकांना ओलांडतील म्हणले, म्हणजे वेळ काढायचं एवढं समजाव. आणि वेळ बरोबर आपलं काय एकच रूल आहे, वेळ बरोबर काय या ठिकाणी? अंतर भागिले वेग दिले. वेळ निघते आपलं. अंतर किती आहे? ट्रेनची लांबी प्लस करायचं अंतरमध्ये. मग एक ट्रेन किती मीटरची आहे? 140 आणि दुसरी 160 मीटर. 140 प्लस 160 भागिले वेग किती आहे? वेग काय करायचा आहे? दोन ट्रेन जर विरुद्ध दिशेने येत असतील तर आठवा मी काय म्हणलो होतो, कारण एकमेकाच्या समोरासमोर आहेत दोन्ही गाड्या भेटल्यानंतर. आता इथं बघा एकमेकांकडे धावत आहेत, एकमेकांकडे म्हणजे अपोजिट डायरेक्शन. मग आता मला सांगा या ठिकाणी वेगाची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. मग आता एकाचा वेग किती होतं या ठिकाणी? दोन समांतर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि दुसरी 50 किलोमीटर प्रति तास वेगाने. मग वेग विरुद्ध दिशेने आहेत, वेगाची बेरीज. मग 40 प्लस ते किती आहे? ते 50. आणि हे कशामध्ये आहे? किलोमीटर पर आवर मध्ये आहे. आणि वरचं कशामध्ये होतं? मीटर मध्ये होतं, ट्रेनची लांबी. आता याला सॉल्व करा. 140 प्लस 160 0 झालं. 6 4 10ला 0, हातची आले 1 1 2 आणि 1 3, हे 300 मीटर आलं. भागिले 40 प्लस 50 किती झाले? 90. पण हे किलोमीटर मध्ये आहे एवढं लक्षात ठेवा. आपल्याला ऑप्शन द्यायला नाही, पण ऑप्शन सेकंदामध्येच असेल. आता किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करायचं आहे, कारण वरी मीटर आहे आणि ह्याचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये करा. मग मीटर आहे म्हणून वरी खाली 5 आणि खाली किती येणार आहे? 18. कट करायचं इथं. 18 1 18, 18 5 90, 18 5 90. 5 गुणिले 5 करा, 5 5 25, 25 ने डायरेक्ट वरी भाग द्या. आता 25 1 25, किती उरले? 5 50 झाले. 25 दोन्ही 50. आता उत्तर कशामध्ये राहणार आहे? हे मीटर प्रति सेकंद. मग वेळ कशात राहणार आहे? सेकंदामध्ये. वेळ बरोबर किती सेकंद आलं या ठिकाणी? 12 सेकंद आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. इथं जरी ऑप्शन दिलं नसेल तरी उत्तर किती राहणार आहे या ठिकाणी? 12 सेकंद. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. काय म्हणाले? एक जलद लोकल ट्रेनला 60 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक हळुवार लोकल ट्रेनपेक्षा 30 मिनिटे कमी लागतात. जर हळुवार लोकल ट्रेनचा वेग जलद लोकल ट्रेनच्या वेगापेक्षा 20 किलोमीटर प्रति तास कमी असेल,
हळुवार लोकल ट्रेनचा वेग किती आहे म्हणाले. म्हणजे डबल डबल वाले क्वेश्चन आलेत. ह्याला एक काम करूत आपण, ह्याला थोडंसं पेंडिंगवर ठेवतो. हे क्वेश्चन काय करा, पेंडिंगवर. कारण पहिल्यांदा मी सोपे सोपे उचलतो, त्याच्यानंतर मग थोडंसं हार्ड लेवलचं उचलतो. हे कोणतं, एक ट्रेन न थांबता सरासरी 75 किलोमीटर प्रति तास वेगाने विशिष्ट अंतर कापते आणि जेव्हा ती थांबते तेव्हा ती सरासरी 65 किलोमीटर प्रति तास वेगाने तेच अंतर कापते. ती ट्रेन तासाला किती मिनिट थांबते म्हण. ठीक आहे, डायरेक्ट हे क्वेश्चन सांगतो तरी बघा. आता एक काय क्वेश्चन मला सांगा, क्वेश्चन मध्ये काय म्हणाले, एक ट्रेन न थांबता म्हणजे सरासरी कितीच्या स्पीडने चालली, 75 किलोमीटर प्रति तास वेगाने विशिष्ट अंतर कापते म्हण. आणि जेव्हा ती थांबते, जर समजा आता जर नॉनस्टॉप जर गेली गाडी तर स्पीड कसं राहणार आहे, जास्तच राहणार आहे, कारण अंतर तेवढंच आहे, मग स्पीड कसं राहणार आहे, जास्त राहणार आहे. पण जर समजा जर तिनं जर थांबत जर चालली, थांबत तर मग साहजिक आहे की ह्या ठिकाणी काय होणार आहे, तर इथं स्पीड कमी होणार आहे. जसं की जर समजा एक ट्रेन आहे, नॉनस्टॉप इथून इथंपर्यंत गेली, तिनं नॉनस्टॉप न थांबता गेली, त्यावेळेस स्पीड किती होती, 75 किलोमीटर पर आवर लागलं. ठीक आहे, आणि हिनं 2 तास लागले, समजा हिला किती तास लागले एवढं अंतर पार करायला, 2 तास लागले. पण जर समजा आता इथं तेच ट्रेन आहे, त्याची स्पीड बी 75 किलोमीटर पर आवर आहे, पण आता हिनं थांबाली मध्ये थांबाली, समजा मग मध्ये जर थांबली तर हिला 2 तासापेक्षा जास्तच टाइम लागणार आहे, इथं जास्तच टाइम लागणार आहे. मग 2 तासापेक्षा जास्त टाइम लागले म्हणजेच 2.5 लागले, समजा 2.5 तास लागले. किती तास लागले, 2.5 तास लागले. मला सांगा, हे स्पीड आहे 75ची, मग हिनं 2 तासात पोहोचली, मग 75च्या स्पीडनं हिनं 2.5 तासात कशी पोहोचू शकणार. मग हिला जास्त टाइम लागलाय ना, म्हणजेच ह्याचा अर्थ ह्याची स्पीड कमी झाली. ह्याची स्पीड काय झाली, कमी झाली. ऍडजस्ट करून घेतलं त्यानं, कमी स्पीडमध्ये ते भरपाई करून टाकून दिलं. अशाच प्रकारचं क्वेश्चन विचारलं इथं. ज्यावेळेस तिनं थांबते ना, तेव्हा स्पीड किती झाली त्याची, 65ची स्पीड झाली. मग आता एक सरळ सांगतो, जास्त कन्सेप्टच्या डोक्यामध्ये जाऊ नका. जर अशा टाईपचं जर क्वेश्चन आलं तर एक शॉर्टकट टेक्निक सांगतो, हे सगळं विसरून जा. आता हे सगळं विसरून जा. काय लक्षात ठेवा सांगतो, न थांबता मायनस थांबता, आणि भागिलेमध्ये काय करायचं इथं, न थांबता. तू म्हणाल की सर हे काय भानगड होय, न थांबता वेग आणि इथं थांबता वेग, न थांबता वेग. सरळ एक फॉर्म्युला वापरा तुम्ही, बस. वेळ बरोबर, आता बघा इकडं किती मिनिटं थांबते जर म्हणलं तर तुम्ही एकच रूल फॉलो करा. काय फॉलो करायचं आपल्याला, तर न थांबता सरासरी वेग किती आहे तर 75 मायनस थांबून वेग किती झाला तिचा 65, भागिलेमध्ये मी काय करा म्हणलो या ठिकाणी, न थांबता वेग किती होता, सरासरी वेग किती होता 75. हे भाग दिल्याच्या नंतर तुमचं उत्तर येणार आहे. आणि आलेलं उत्तर कशामध्ये, हे किलोमीटर प्रति तास आहे ना, मग आलेलं उत्तर हे कशामध्ये राहणार आहे, तासामध्येच राहणार आहे आलेलं उत्तर. वेळ बरोबर, आपण थोडस इथं करूत. 75 मधून 65 गेले, 10 उरले, भागिले हे किती उरले या ठिकाणी, 75ला 75 उरलं. पण हे तास आहे, हे तास आहे, तासाचं रूपांतर आता ऑप्शन मध्ये मला सांगा मिनिटामध्ये दिले. आणि मिनिटामध्ये जर करायचं असेल, एका तासात किती मिनिट राहतात, 60 मिनिटं. मग 10/15 तासात, 10/75 तासात किती मिनिट राहणार आहेत, गुणिले 60 करा, हे मिनिटामध्ये येऊन जाते. एका तासात किती मिनिट राहतात म्हणलं तर आपण काय करता, गुणिले 60 करता. 2 तासात किती मिनिट राहतात म्हणलं तर गुणिले 2 गुणिले 60 करता, 120 मिनिटं. त्याच प्रकार 10/75 तास म्हणजे किती मिनिटं म्हणलं तर 10/75ला 60 न गुणा, बस काम संपलं. इथं आता कट करा बरं, जसं जमते तसं. जसं की 5 दोन्ही 10, इकडं 5 1 5, 6 7 25 झाले, 5 5 25, 15 1 15, 15 चौक 60, 4 दोन्ही 8, म्हणजे 8 मिनिट. आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर काय येणार आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, एकाच दिशेने 100 किलोमीटर प्रति तास आणि 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या 2 गाड्या
54 सेकंदात एकमेकांना ओलांडतात. जर पहिल्या ट्रेनची लांबी 130 मीटर असेल तर दुसऱ्या ट्रेनची लांबी किती आहे म्हणाले. सेम विचाराले. दुसऱ्या ट्रेनची लांबी, लांबी म्हणले की डोक्यामध्ये क्लिक हो की बाबा आपल्याला अंतर काढायचं आहे. काय काढायचं आहे तर अंतर. मग आता अंतर बरोबर वेग गुणिले वेळ राहणार आहे म्हणलो मी. वेग गुणिले काय राहते, वेळ राहते. अंतरमध्ये काय येते, सगळ्या ट्रेनच्या लांब्या येणार आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. वेग मध्ये काय येते, जर एकसारख्या दिशेनं चालले तर वजाबाकी करायचं, आणि अपोजिट डायरेक्शन जर येत असतील तर बेरीज करायचं वेगाची. काय म्हणलंय क्वेश्चन मध्ये, एकाच दिशेनं म्हणलंय, एकाच दिशेनं. एक काम करा इथं थोडस क्वेश्चन मध्ये, या ठिकाणी 100 किलोमीटर प्रति तास नाही, 110 किलोमीटर प्रति तास आहे. 110 किलोमीटर प्रति तास वेगाने. आता मला सांगा, एकाच दिशेनं म्हणलं, मग एकाच दिशेनं जर जात असतील तर वेगाची काय होते म्हणलो होतो मी, वजाबाकी. मग आता ह्या ठिकाणी वेग किती येणार आहे बघा, वेग किती येणार आहे, हे 110 आणि हे 90, या दोघांची वजाबाकी करा. 110 मायनस 90 हे किलोमीटर पर आवर गुणिले वेळ किती, दोन गाड्या 54 सेकंदात एकमेकांना ओलांडतात. किती सेकंद, 54 सेकंद. जर पहिल्या ट्रेनची लांबी 130 मीटर, लांबी कशामध्ये येते, अंतरमध्ये. मग अंतर काय येणार आहे, पहिल्या ट्रेनची लांबी प्लस दुसऱ्या ट्रेनची लांबी, दोन्ही लांबीची बेरीज करावं लागेल अंतर काढायला आपल्याला. मग पहिल्या ट्रेनची लांबी किती दिली, पहिल्या ट्रेनची लांबी 130 मीटर आहे म्हणाले, म्हणजे हे 130 मीटर प्लस दुसऱ्या ट्रेनची लांबी x मीटर बरोबर हे किती आलं इथं, 20 किलोमीटर पर आवर गुणिले 54 सेकंद. आपल्याला विचारायला ह्या दुसऱ्या ट्रेनची लांबी किती आहे बाबा, ह्याची लांबी. मग आपल्याला बघायचं आहे, मीटर मध्ये आहे, ऑप्शन मध्ये मीटर मध्ये आहेत, हे सेकंदामध्ये आहे, मीटर सेकंद बॅलन्स होऊन गेलं, पण एक किलोमीटर जमणं आपल्याला. मग ह्याचा आपल्याला बंदोबस्त करावा लागते. हे 20 किलोमीटर पर आवर जे आहे ना, त्याचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये करा. मीटर छोटा आहे 5/18 गुणिले 54 सेकंद, 18 त्रिक 54. बस इकडे किती येते बघा, 20×5 100, 100 गुणिले 3 300. इकडे किती आहे, 130 मीटर प्लस दुसऱ्या ट्रेनची लांबी x मीटर. x ची किंमत काढायचं आहे आपल्याला. x बरोबर x मीटर बरोबर काय असणार आहे, x बरोबर 300 ला 300, हे प्लस 130 मायनस 130 करा. बस 300 मधून 130 गेले, 300 मधून पहिल्यांदा 100 वजा करा, किती येतात 200, 200 मधून आता 30 वजा करा, 200 मधून 30 गेले, 170 मीटर, 170 मीटर. ऑप्शन नंबर किती असेल, ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं होतं. फक्त सूत्रावर सगळा खेळ आहे, बाकी क्वेश्चनची लँग्वेज आपल्याला समजावं लागते, बाकी काही नाही या चॅप्टर मध्ये अख्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता या ठिकाणी, या क्वेश्चनचं काय म्हणते बघा. हे क्वेश्चन, एकमेकांपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन स्थानकावरून एकाच वेळी दोन गाड्या निघतात आणि एकमेकांकडे जातात. त्या गाड्या एका स्थानकापासून 70 किलोमीटर अंतरावर एकमेकांना ओलांडतात. त्याच्या वेगाचे गुणोत्तर किती म्हणाले. आता जे कन्सेप्ट आपण लास्टला जे शिकल्या होत्या का नाही, त्याचं वापर इथं सुरू झालं. लास्टला वापर कोणते, म्हणजे कन्सेप्ट कोणते शिकले होते आपण या ठिकाणी, हे म्हणजे जर समजा अंतर समान असेल तर काय होणार आहे, त्याच्यानंतर वेळ समान असेल तर काय होणार आहे, हे कन्सेप्ट आता या ठिकाणी सुरू झाले. हे कन्सेप्ट आपले काय या ठिकाणी तर सुरू झाले बघा इथून पुढं हे सगळे. पण हे जे लास्ट कन्सेप्ट आहे ना, आपण काय करू, त्याला थोडस एंडिंग लागत, त्याच्या अगोदर थोडे काही सोपे आहेत पुढे क्वेश्चन, ते बघूत आपण. हा हे बघा, त्याचे 4-5 क्वेश्चन आहेत ना हार्ड लेवलचे, त्याला आपण पेंडिंग वर ठेवूत लास्टसाठी. पहिल्यांदा हे सोपे निपटून टाकून देत बस. एका ट्रेनची लांबी 150 मीटर आहे. ही ट्रेन त्याच दिशेने 2 किलोमीटर प्रति तास वेगाने चालणाऱ्या एका माणसाला 3 सेकंदात ओलांडते. म्हणजेच काय, इथं एक बाबा ट्रेन होती आपली, इथं काय होती, ट्रेन होती, आणि या ठिकाणी एक माणूस आहे, माणूस चाललाय, माणूस थांबून आहे का, पहिलं माणूस थांबून होता बघा, आता काय करायला, माणूस चलत आहे. मग काय म्हणते, एका ट्रेनची लांबी 150 मीटर आहे, ही ट्रेन त्याच दिशेनं, म्हणजे ही ट्रेन ज्या दिशेनं चालली ना
त्याच दिशेने 2 किलोमीटर प्रति तास वेगाने चालणाऱ्या माणसाला, म्हणजे त्याच दिशेने, माणूस बी कोणत्या दिशेने चालय, त्याच दिशेने चालय, त्याच दिशेने जाणाऱ्या माणसाला एका माणसाला 3 सेकंदात ओलांडते. मला सांगा ट्रेनची लांबी किती आहे या ठिकाणी? ट्रेनची लांबी किती आहे? ट्रेनची लांबी या ठिकाणी 150 मीटर आहे. 150 मीटर ट्रेनची लांबी आहे. मला सांगा या ठिकाणी आता त्याच दिशेनं 2 किलोमीटर प्रति तास वेगाने चालणार माणसाचा वेग किती आहे? माणसाचा वेग बरोबर किती आहे या ठिकाणी? 2 किलोमीटर पर आवर. 2 किलोमीटर पर आवर आहे. आपल्याला काय विचारायचं? 3 सेकंदात ओलांडते वेळ दिले आपल्याला 3 सेकंद. वेळ किती दिले? वेळ बरोबर 3 सेकंद दिले. आपल्याला काय विचारायचं तर ट्रेनचा वेग शोधा. आपल्याला हे ट्रेनचा वेग शोधायचा. ट्रेनचा काय करायचा तर वेग शोधायचा. ट्रेनचा वेग मी x किलोमीटर पर आवर मानतो. x किलोमीटर पर आवर. वेग काढायचा ना. वेग बरोबर काय असते? वेग बरोबर वरी काय येणार आहे? अंतर. वरी काय येणार आहे? अंतर. अंतर भागिले वेळ राहणार आहे. अंतर भागिले वेळ हेच तर राहते. फॉर्म्युला बघितले आपण. आता पहिल्यांदा एक नोटीस करायचं की बाबा ट्रेन तर नाही तर माणूस आहे आणि दोघंही एकाच डायरेक्शनात चालेत. एवढं तर समजावं आपल्याला. दोघंही काय करायत? एकाच डायरेक्शनात चालेत. मग एकाच डायरेक्शननं जर जात असतील तर मला सांगा वेगाची बेरीज होते का वजाबाकी होते? मी पहिलेही सांगलो होतो जर एकाच डायरेक्शनात जात असतील तर वेगाची वजाबाकी होणार आहे. मग आता ट्रेनचा वेग x आहे समजा, मायनस व्यक्तीचा वेग किती आहे? 2 किलोमीटर पर आवर आहे. 2 किलोमीटर पर आवर बरोबर अंतर किती आहे? ट्रेनची लांबी म्हणजेच अंतर राहते. एवढं लक्षात ठेवा. ट्रेनची लांबी म्हणजेच अंतर. कारण व्यक्तीला पार करायचं ना, मग ट्रेन पुढे जावं लागेल. ठीक आहे. अंतर किती भेटायला या ठिकाणी तर 150 मीटर भेटलं. 150 मीटर भागिले वेळ किती आहे? वेळ 3 सेकंदात मला म्हणजे 3 सेकंद आहे. पण इथे एक कन्सेप्ट आहे आपली. मला सांगा हे जे वेग आहे आपण हे x किलोमीटर प्रति घंटा बघितल्या, पण x मधून 2 गेल्याच्या नंतर आलेलं उत्तर कशामध्ये राहणार आहे? किलोमीटर पर आवर मध्ये राहणार आहे. मग हे किलोमीटर पर आवर मला कशामध्ये बनवायचं आहे? मीटर प्रति सेकंद. मग मी काय करतो या ठिकाणी x किलोमीटर पर आवर मायनस 2 किलोमीटर पर आवर हे जशाला तसं कंसात ठेवा आणि याचं रूपांतर किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये जर करायचं असेल तर ह्याला 518 गुणा. हे झालं आता मीटर प्रति सेकंदामध्ये. बरोबर मध्ये 150 भागिले 3 उराले. 150 भागिले 3 उराले. हे 518 तिकडे घेऊन जा. इकडे किती उरते मग? फक्त x मायनस 2 उरते. बरोबर 518 जेव्हा तिकडे जाते 150/3 आणि 518 जेव्हा पलीकडे गेलं 18/5 उलट होऊन जाते. 3 1 3 3 संग 18 इकडं 5 1 5 5 3 15 5 0 जा 0. x मायनस 2 बरोबर 30 गुणिले 6 6 0 0 6 18 180. पण आपल्याला x ची किंमत काढायचं आहे. -2 तिकडे न्या +2 करा. मग x बरोबर किती येणार आहे? 180 -2 जेव्हा पलीकडे गेले +2 गेले 182 किलोमीटर पर आवर. 182 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी? ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी एक सोपे उडून टाकून देतो गणित आपण पहिल्यांदा. हे बघा काय म्हणाले या क्वेश्चन मध्ये. 725 मीटर लांबीची एक ट्रेन 48 सेकंदात 725 मीटर लांबीची एक ट्रेन 48 सेकंदात 235 मीटर लांबीचा बोगदा पार करते. ट्रेनचा वेग शोधा. वेग बरोबर काय येणार आहे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे? पुलाची लांबी, ट्रेनची लांबी सगळं प्लसच करायचं आपल्याला. बोगद्याची लांबी सगळं प्लस करायचं. 725 मीटर लांबीची ट्रेन 48 सेकंदात 235 मीटर लांबीचा बोगदा. मग टोटल अंतर किती झालं? 725 प्लस किती आहे या ठिकाणी? 235 भागिले वेळ किती आहे? 48 सेकंदात म्हणले. 48 सेकंद हे कशात आहे? मीटर. कारण मीटर मध्ये दिलं ना. ट्रेनचा वेग शोधा म्हणाले.
आता वेग जर मला काढायचा असेल तर हे मला बेरीज करून येऊ शकते. काय आलं या ठिकाणी 5 आणि 5 10 ला 0 हातची आले 1 2 आणि 3 3 आणि 2 5 आणि 1 6 आलं 7 आणि 2 9 आलं भागिलेमध्ये आहे 48. पण हे मीटर प्रति सेकंदामध्ये आहे. आपल्याला किलोमीटर प्रति घंटा विचाराले. ट्रेनचा वेग शोधा किलोमीटर पर आवर. मग किलोमीटर मध्ये बदलायचं असेल तर किलोमीटर मोठा आहे म्हणून वरी मोठा आकडा छेदामध्ये किती 18/5. त्याच्यानंतर सरळ सरळ दिसाले 48 दुप्पटच आहे 96. 48 दुप्पटच आहे. मग मी तर काय करतो 48 1 48 48 दुनी 96 समोर किती आहे 1 0 बस 5 1 5 5 चौक 20 4 गुणिले 18 18 चौक किती आलं या ठिकाणी 72 किलोमीटर पर आवर. 72 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 253 मीटर लांबीची ट्रेन एक पूल ओलांडण्यासाठी 42 सेकंद घेते. पुलाची लांबी शोधा. पुलाची लांबी शोधायचा ह्याचा अर्थ कन्सेप्ट क्लिअर हो की अंतर काढायचं कारण हे लांब्या सगळे अंतर मध्येच येतात. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर बरोबर काय फॉर्म्युला आहे वेग गुणिले वेळ आहे. बघितलं आपण स्टार्टिंगला सगळं. आता अंतर काढायचं. अंतर मध्ये काय म्हणते ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी वेग किती दिले 60 किलोमीटर पर आवर दिले 60 किलोमीटर गुणिले 253 मीटर लांबीची ट्रेन. म्हण ट्रेन कितीची लांबी याची आहे 253 मीटर. पण हे ट्रेनची लांबी झाली प्लस पुलाची लांबी बी काय तर असेल कारण लांब्या सगळे प्लस होणार आहेत. हे x मीटर आहे पुलाची लांबी समजा. मग किती वेळात ओलांडण्यासाठी 42 सेकंद घेते म्हणजे किती सेकंद घेतली 42 सेकंद. ठीक आहे 42 सेकंद. हे मीटर आहे हे सेकंद आहे. मीटर सेकंद झालं पण हे किलोमीटर मध्ये जमणं आपल्याला युनिट सेम पाहिजे. मग किलोमीटरचं रूपांतर कशात करायचं आपल्याला मीटर प्रति सेकंदामध्ये. मग 60 गुणिले किलोमीटरचं रूपांतर मीटर. मीटर छोटा आहे म्हणून वरी 5 छोटा अंक 5/18 गुणिले 42 इकडं 253 प्लस x. आपल्याला x ची किंमत काढायची आहे बाकी काही नाही. इकडं 6 न कट करते का बघा बरं sin 3 18 इकडं sin 10 60 3 न तिकडं कट करा 3 1 3 3 1 3 1 उरलं 3 चौक 12 14 5 70 70 गुणिले 10 करा 700. इकडे किती उराले 253 प्लस x. मग x बरोबर किती असेल 253 तिकडे ना मायनस करा 700 मधून 253 गेले. 700 मधून 253 गेल्याच्या नंतर किती उरतात बघा या ठिकाणी 700 मधून 200 वजा करा 500 उरले. आणि 500 मधून ज्यावेळेस आपण 53 वरचे 53 वजा करता त्यावेळेस 47 उरतात. आता मला सांगा 500 तर झाले 500 मधून आता 47 तर कमी करायचा 53 म्हणजे किती उराले 47 किती 447. आता हे वजाबाकी काही जणाला बऱ्याच जणाला समजना की कसं कसं करायला मास्तर की आम्हालाच कळणार चालेल. मग जर एकतर कारण हे शॉर्टकट टेक्निक राहतात कारण जोपर्यंत तुमची कॅल्क्युलेशन स्पीड मध्ये येईना काही काही तुम्हाला नॉर्मल छोट्या छोट्या ट्रिका जोपर्यंत माहीत राहणार तोपर्यंत तुमचं कॅल्क्युलेशन इझी जाईना. आणि परीक्षेमध्ये असेच मोठे मोठे आकडे वजाबाकी बघून ह्यालाच 1-2 मिनिटं एक्स्ट्रा घालतात आणि टाइम परीक्षेमध्ये पूर्ण. त्याच्यामुळं जर समजा असं जर जमत नसेल तर एक काम करा 700 मायनस 253 10 मधून 3 गेले इथे किती उरले 7 9 मधून 5 गेले 4 इथे किती उरले मग 6 6 मधून 2 गेले 4 447. आणि जर समजा मजासारखं जर करतो म्हणला तर एक काम करा तुम्ही मी काय करतो मी वजाबाकी करताना सांगतो 700 मधून मला 253 वजा करायचा आहे. मी पहिल्यांदा डायरेक्ट मला 253 वजा करता येणार मग मी 200 वजा करतो. 700 मधून 200 वजा करणं सोपं जाते 500 उरालेत 500. मग आता वर अजून मला 53 कमी करायचं आहे मग 500 मधून मी 53 कमी करणार 100 मधून 53 कमी करतो पहिलं कारण 100 500च्या खालीच जाणार आहे एवढं तर कळलं. 100 मधून 53 गेले किती उरले 47. मग आता 447 आपलं फायनल आन्सर असेल. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल कारण मीटर मध्येच विचारले 447 मीटर उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा एक छोटे छोटे 3 गणित आहेत त्याच्यानंतर आपण मेन क्वेश्चनवर येऊ. 45 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक ट्रेन 12 सेकंदात एक घर पार करते. ट्रेनची लांबी शोधा.
12 सेकंदात एक घर पार करते. ट्रेनची लांबी शोधायचं आहे. हे झालेलं आहे. ट्रेनची लांबी म्हणजेच काय, अंतर काढायचं आहे आपल्याला. अंतर हे तुम्ही काय करायचं आहे, HW साठी घ्या. कारण आतापर्यंत भरपूर गणित सांगितलं मी. हे छोटे छोटे गणित आपल्याला जमा. 243 मीटर लांबीची ट्रेन 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते आणि एक बोगदा ओलांडण्यासाठी तिला 42 सेकंद लागतात. बोगद्याची लांबी किती? आता पुलाची लांबी विचारलं होतं, आता बोगद्याची लांबी विचारले. कन्सेप्ट तेच आहे, दोघालाही तेच आहे. हे सुद्धा काय करायचं तुम्ही HW साठी करून टाकून द्यायचं. हे सोपे सोपे क्वेश्चन आहे, जास्त काही हार्ड नाहीत. एक ट्रेनचा वेग 80 किलोमीटर प्रति तास आहे. सकाळी 10:20 ते दुपारी 1:50 पर्यंत त्याने कापलेले अंतर आहे म्हणजे किती अंतर कापलंय अंतर जर आपल्याला काढायचं असेल, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतरचा फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग किती दिलाय? 80 किलोमीटर प्रति तास. 80 किलोमीटर पर आवर गुणिले वेळ किती दिले मला सांगा या ठिकाणी. वेळ आता डायरेक्ट किती दिलं नाही, 2 घंटे 3 घंटे 4 घंटे. इथं थोडंसं कोड्यात टाकले. 10:20 पासून ते 1:50 पर्यंत जायचं. 10:20 पासून ते 1:50 पर्यंत. सगळेजण थोडंसं म्हणत राहायचं. कसं म्हणतात बघा इकडं. 10:20 पासून 11:20 पर्यंत 1, 12:20 पर्यंत 1:20 पर्यंत किती घंटे झाले? 3 घंटे झाले टोटल. 3 घंटे 1:20 पर्यंत 3 घंटे झाले. पण वर अजून किती मिनिट चालले? 20च्या पोरी अजून 30 चालले बघा. 30 मिनिटं 30 मिनिट म्हणजे टोटल किती मिनिट प्रवास केलाय? 3 घंटे 30 मिनिट. 3 घंटे 30 मिनिट. आता आपल्याला धडे घंट्यामध्ये नाही आणि धडे तासामध्ये बी नाही. ठीक आहे. मग आता मला सांगा तासामध्ये म्हणा, धडे मिनिटामध्ये नाही, धडे घंट्यामध्ये बी नाही. मग आपल्याला जर काढायचं असेल तर मग एक काम करूत आपण. 3 घंटे हे जशाला तसं ठेवा, प्लस आपल्याला तासामध्येच काढायचं आहे कारण हे किलोमीटर मध्ये आहे ना. किलोमीटर तास सेम आहे, सेम खानदान. 30 मिनिट आहे ना, 30 मिनिट याचं रूपांतर घंट्यात करा. मिनिटाचं रूपांतर घंट्यात करताना भागिलेमध्ये 60 करा म्हणलं होतो मी. भागिलेमध्ये काय करायचं आपल्याला? 60 करायचा. एकदा बेसिक लेक्चर ते अटेंड करा तेव्हाच हे समजल. हे 0 कटलं, हे 0 कटलं. 3 1 3, 3 2 6. मग किती तास होतात? 2 गुणिले 3 करा. 2 त्रिक 6, 6 + 1 7, 7/2 घंटे. 7/2 घंटे. मग आता वेळ किती आहे इथं? 7/2 घंटे. हे घंटेमध्ये आहे किंवा तास म्हणा, घंटे म्हणा, काही म्हणा. हे किलोमीटर मध्ये आहे, तासामध्ये आहे. अंतर काढता येते आपल्याला. युनिट सेम आहे ना टोटल. आणि आपल्याला अंतर बी किलोमीटर मध्ये विचारलंय. आपल्याला काय 5/8 आणि 8/5 करायची गरज नाही. 2 1 2, 2 चौक 8, 2 0 0, 40 गुणिले 7 किती भेटायला या ठिकाणी? 7 0 0, 7 चौक 28 किती आलं या ठिकाणी? 280 किलोमीटर. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर बी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. आता येऊत आपण मेन क्वेश्चन कड, जे की आपले राहिले होते. कोणते राहिलेत बघा. म्हणलं होतं त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला कन्सेप्ट शिकायची होती. थोडंसं म्हणजे अगोदर तुम्ही ट्राय करून बघू शकता क्वेश्चनचा आन्सर काय येईल काय नाही. एकमेकांपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या 2 स्थानकावरून एकाच वेळी 2 गाड्या निघतात. मग एकाच वेळी किती? एकमेकांपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या 2 स्थानकावरून, म्हणजे 2 स्थानक आहेत समजा. म्हणजे इथं एक आहे समजा, असं एक पॉइंट आहे, इथं ए पॉइंट आहे समजा, आणि इथं एक पॉइंट आहे बी पॉइंट. इथे कोणतं पॉइंट आहे? तर बी पॉइंट आहे. म्हणजे हे इथून इथपर्यंत काय तर रस्ता, एकच रस्ता आहे समजा. स्थानक आहे ते दोन्ही. किती मीटर अंतरावर आहेत? 100 मीटर. म्हणजे टोटल अंतर किती मीटर आहे? किती किलोमीटर आहे? सॉरी, 100 किलोमीटर टोटल अंतर आहे. असलेल्या 2 स्थानकावरून एकाच वेळी 2 गाड्या निघतात. म्हणून 2 स्थानकावरून म्हणजे हे एक स्थानक आणि हे एक स्थानक एकाच वेळी, म्हणजे टाइम तेच आहे, सेम टाइमला. सेम टाइम असेल तर मला सांगा, एकाच वेळी 2 गाड्या निघतात. 2 गाड्या निघाल्या म्हणजे एक गाडी इकडून निघाली आणि एक गाडी ह्या स्टॉप कडून निघाली. एक गाडी, कारण 2 वेगवेगळे स्थानक आहेत ना. मग एक ह्या स्थानकावरून निघणार आहे, एक ह्या स्थानकावरून निघणार आहे, वेगवेगळ्या स्थानकावरून.
दोन स्थानकावरून एकाच वेळी दोन गाड्या निघतात. एकाच वेळी अर्थ समजला का पहिलं सांगा. एकाच वेळी म्हणजे वेळ सारखी आहे. वेळ कशी आहे? सारखी आहे. एकाच वेळी दोन गाड्या निघतात आणि एकमेकांकडे जातात. म्हणजे एकमेकांकडे जातात म्हणजे हे ह्याला गळ्याला भेटायला येऊ लागले आणि हे ह्याच्या गळ्याला पडायला येऊ लागले. बस. एका स्थानकापासून त्या गाड्या एका स्थानकापासून 70 किलोमीटर अंतरावर एकमेकांना ओलांडतात. मग काय म्हणले क्वेश्चन मध्ये? एका स्थानकापासून 70 किलोमीटर अंतरावर, म्हणजे कोणतं तरी एक स्थान घ्या. म्हणजेच काय, मी इथलं घेतो. इथलं म्हणजे एका स्थानकापासून किती किलोमीटर अंतरावर, म्हणजे इथं कुठं जाऊ नका, 70 किलोमीटर होईल समजा. कारण टोटल काय 100 किलोमीटर आहे. इथं कुठं 70 आहे समजा. 70 किलोमीटर अंतरावर ते भेटतात. काय करतात? ते भेटतात. याचा अर्थ काय? म्हणजे एक ट्रेन इथून इथपर्यंत आली, इथं काय तर 70 किलोमीटर आहे. कारण टोटल अंतर तर 100 किलोमीटर आहे. एका ट्रेननं काय केलं, इथून इथपर्यंत 70 किलोमीटर अंतर ओलांडलं. पण तेवढ्याच वेळामध्ये समोरच्या ट्रेननं इथून 30 किलोमीटर अंतर ओलांडलं असेल. किती किलोमीटर अंतर ओलांडलं असेल? 30 किलोमीटर. ठीक आहे. म्हणजे एक ट्रेनचं किती अंतर ओलांडली? अंतरचं गुणोत्तर होईल. अंतर बरोबर. एका ट्रेननं किती किलोमीटर अंतर ओलांडली? 70. मग त्या ट्रेननं किती ओलांडली असेल? कारण हायस्ट टोटल 100 किलोमीटर अंतर. मग त्या ट्रेननं किती किलोमीटर अंतर ओलांडले असेल? 30 किलोमीटर ओलांडले असेल. 30 किलोमीटर. कारण अगोदरच सांगितलं की एकाच वेळी निघालेत. ह्याचा अर्थ टाइम सेम आहे. एवढं लक्षात ठेवा. काय सेम आहे? तर वेळ सेम आहे. वेळ सेम आहे. कशी आहे? तर वेळ या ठिकाणी सारखी आहे. आपल्याला काय विचारले? त्या गाड्या एका स्थानकापासून 70 किलोमीटर अंतरावर एकमेकांना ओलांडतात. एका स्थानकापासून 70 किलोमीटर म्हणजे इथं 70 आहे, ह्या ठिकाणी ओलांडलेत. मग हे ट्रेन इथं 70 किलोमीटर याच्यापर्यंत ह्या ट्रेनने किती अंतर पार केले असेल? 30 किलोमीटर अंतर पार केले असेल. अंतरचं गुणोत्तर आलं 70 गुणोत्तर 3. टाइम मी पहिलेही सांगलो होतो, वेळ इथं सारखी आहे. वेळ कशी आहे? सारखी आहे. कारण एकाच टाइमला निघाले होते ना, मग वेळ समान आहे. वेळ समान. आणि मी पहिली गोष्ट सांगितलं होतो, ते पहिल्यांदा कन्सेप्ट जे शिकवलं होतं ना मी, तिथं आठवा. आपल्याला काय विचारले? त्यांच्या वेगाचे गुणोत्तर किती आहे म्हणाले. म्हणजे अंतरचं गुणोत्तर दिले, आपल्याला कशाचं गुणोत्तर विचारले? वेग बरोबर विचारले. आणि आठवा ते जे कन्सेप्ट मी तुम्हाला लिहून दिलो होतो, ज्या वेळेस वेळ समान राहते किंवा एकाच टाइम मध्ये निघत असतील गाड्या, त्यावेळेस मी काय सांगितलं होतं? इथंच गेलो कुठे की, जेव्हा वेळ समान असते तेव्हा वेगाचे व अंतरचे गुणोत्तर समान असते. वेगाचे व अंतरचे गुणोत्तर कसे राहणार आहे? समान. म्हणजे जे वेगाचं गुणोत्तर आहे तेच अंतरचं राहणार आहे आणि जे अंतरचं राहणार आहे तेच वेगाचं राहणार आहे. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं होतं. त्याच्यामुळे मी हे कन्सेप्ट अगोदरच शिकून ठेवलं होतं, जे की इथं आपल्याला वापर करायचं होतं. इथं या ठिकाणी कुठं तर इथं मला सांगा, अंतरचं गुणोत्तर 70 आणि 30च्या गुणोत्तरात आहे. मग वेगाचं गुणोत्तर किती राहणार आहे? 70 आणि हे 30च्याच गुणोत्तरात राहणार आहे. पण अजून आपल्याला कट व्हायचं आहे या ठिकाणी. मग कटवूत आपण. हे 1 0 गेलं, हे 1 0 गेलं. किती उराले या ठिकाणी? 7 गुणोत्तर 3. हे झालं वेगाचं गुणोत्तर. एवढा सिंपल क्वेश्चन आहे, जास्त काही हार्ड नाही. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर बी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ह्याच प्रकारचा अजून एक. दोन गाड्या एकाच वेळी बंगळुरू आणि चेन्नईहून निघतात. आलं आपलं बँगलोर. RCB जिंदाबाद. दोन गाड्या एकाच वेळी बेंगलोर आणि चेन्नईहून निघतात आणि एकमेकांकडे 80 किलोमीटर प्रति तास आणि 95 किलोमीटर प्रति तास वेगाने जातात. जेव्हा ते भेटतात तेव्हा असे आढळून आले की एका ट्रेनने दुसऱ्यापेक्षा 180 किलोमीटर जास्त प्रवास केला आहे. बेंगलोर आणि चेन्नई मधील अंतर किती आहे म्हणाले. अंतर काढायचं आपल्याला. पण सगळ्यात अगोदर मला सांगा, दोन गाड्या होत्या या ठिकाणी. इथे काय समजा, इकडे एक बेंगलोर आहे, म्हणजे बेंगलोर समजा, इथं मी बी लिहितो आणि इकडे काय या ठिकाणी एका जागी सी आहे, म्हणजेच काय चेन्नई आहे. दोन गाड्या एकाच वेळी बेंगलोर आणि चेन्नईहून निघतात. म्हणजे एक बेंगलोरहून निघाली आणि एक चेन्नईहून निघाली. एक इकडून निघाली आणि एक इकडून निघाली. गाडी एकमेकांकडे 60 किलोमीटर प्रति तास आणि 95 किलोमीटर प्रति तास वेगाने जातात. 80 किलोमीटर प्रति तास आणि 95 किलोमीटर प्रति तास वेगाने जातात. 80 किलोमीटर पर आवर आणि हिचा किती आहे वेग या ठिकाणी? 95 किलोमीटर
पर आवर, 95 किलोमीटर पर आवर आहे. आता याच्यामध्ये बघा, याचा वेग भेटला, याचाही वेग भेटला, या दोन्ही गाडीचा वेग भेटला. आता क्वेश्चन मध्ये काय म्हणते, जेव्हा ते भेटतात तेव्हा असे आढळून आले, जेव्हा ते भेटतात तेव्हा असे आढळून आले की एका ट्रेनने दुसऱ्यापेक्षा 180 किलोमीटर जास्त प्रवास केलाय. मग किती किलोमीटर अंतर जास्त प्रवास केलाय? 180 किलोमीटर प्रवास जास्त केलाय. मग आता मला सांगा, या ठिकाणी वेगचं गुणोत्तर किती दिलं या ठिकाणी? वेग बरोबर 80 किलोमीटर पर आवर, आणि त्याच्यानंतर हे किती आहे या ठिकाणी? 75 किलोमीटर पर आवर. हे कशाचं गुणोत्तर आहे? वेगाचं गुणोत्तर आहे. कशाचं आहे? वेगाचं. त्याच्यानंतर काय म्हणते या ठिकाणी बघा इकडं, जेव्हा ते भेटतात तेव्हा असे आढळून येते की एका ट्रेननं दुसऱ्यापेक्षा 180 किलोमीटर जास्त प्रवास करते. मग 180 किलोमीटर जास्त प्रवास करते. मग एकच गोष्ट लक्षात ठेवा, 180 किलोमीटर जास्त प्रवास करायला ना, भलेही ह्या क्वेश्चन मध्ये काहीच समजत नसेल, तुम्ही एकच कन्सेप्ट लक्षात ठेवा. कन्सेप्ट कोणती आहे ते, दोघही जर एकाच टाइम मध्ये जर निघाले, म्हणजे इकडून बी एका टाइम मध्ये त्याच टाइम मध्ये निघाला आणि इकडून बी त्याच टाइम मध्ये जर निघत असेल, तर त्यावेळेस एकच गोष्ट होते, वेग आणि अंतरचं गुणोत्तर सारखं राहते. आपल्याला एवढं समजलं की बाबा हेही त्याच टायमाला निघाली इथून गाडी, आणि हे सुद्धा त्याच टायमाला निघाली गाडी, दोघं बी एकाच टाइम मध्ये निघालेत. टाइम ज्यावेळेस समान राहते त्यावेळेस वेग आणि अंतरचं गुणोत्तर सारखं राहते. बस एवढं लक्षात ठेवा तुम्ही, काम संपलं आपलं. मग वेगचं गुणोत्तर 80 आणि 95 जर असेल तर मग अंतर बी किती राहणार आहे? 80 आणि 95च्याच गुणोत्तरामध्ये राहणार आहे अंतर. मग आता आपण काय करू, त्या ठिकाणी टोटल अंतर दोघांच्याच गुणोत्तरामध्ये राहते. मग आता मला सांगा, हे किती आहे? 80, हे किती आहे? 95. ठीक आहे, कट करूत आपण 5 न. 5 1 5, 6 7 8, 3 उरले, 30 झाले. 5 1 30, इकडं 5 1 5, किती उरले या ठिकाणी? 5 1 5 4, 5 9 45. अंतरचं गुणोत्तर किती आलं? 16, आणि एक जण किती अंतर गेले? 19 अंतर गेले. एक जण असं समजा की एक जण 16 अंतर गेले आणि एक जण किती अंतर गेले? 19 अंतर गेले. म्हणजेच काय, एक ट्रेन काहीतर जास्त अंतर गेली, पण ते कोणती ट्रेन गेली बघा इकडं अंतर मध्ये बघा बरं, इथं 3 जास्त चालले. कितीनं जास्त चालले? 3. कितीनं जास्त चालले? 3 एक्स्ट्रा चालले. मग इथं बघा बरं, नंतर असे आढळून आले की त्या दुसऱ्या ट्रेनपेक्षा 180 किलोमीटर जास्त प्रवास केला. मग इथं बघल्या तर आपण 3 जास्त प्रवास कराली, पण ऍक्च्युअल मध्ये 3चीच किंमत किती किलोमीटर आहे? 180 किलोमीटर आहे. 3ची किंमत 180 किलोमीटर आहे. मग 1ची किंमत काढा बरं इथं. 1ची किंमत 1 बरोबर 3 1 3, इकडे 3 भाग द्या, 3 संग 18, 3 0 जा 0. मग 1ची किंमत किती किलोमीटर आहे? 60 किलोमीटर आहे. आपल्याला काय विचारायला या ठिकाणी, बेंगळूर आणि चेन्नई मधलं अंतर, म्हणजे अंतर काढायचं, दोन्हीचं मिळून अंतर काढा तुम्ही आता. बस दोघांचं मिळून, म्हणजे अंतर किती होतं टोटल? हे 16 आणि हे 19. 16 + 19 किती आहे? 16 + 19 बरोबर 6 अधिक 9 करा पहिल्यांदा. 9 अधिक 6 किती? 15ला 5, हाचे आले 1, 1 2 आणि 1 3, 35 आलं. 35, एकाची किंमत 60 किलोमीटर आहे. मग 35ची किंमत किती येते? 35 गुणिले 60 किलोमीटर. गुणाकार करा इथं आता. हे 0 पहिल्यांदा उत्तरामध्ये आलं. 6 न गुणा 6 पंचे 30चे 0, हातचे आले 3, साइन 3 18, 18 आणि 3 21. 2100 किलोमीटर. 2100 किलोमीटर आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. थोडंसं अजून काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल, पण एकच कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. मी काय सांगायचं मला, ज्यावेळेस दोन्ही गाड्या जर एकाच टाइम मध्ये निघत असतील तर वेग आणि अंतरचं गुणोत्तर सारखंच राहते. मला वेग दिलंय 80 किलोमीटर आणि एक दिलंय 95 किलोमीटर दिलंय. मग आता जे वेग आहे तेच अंतर राहणार आहे. अंतर किती राहणार आहे? 80 आणि 95. मी कट केलो, गुणोत्तर किती घेतलो? एकाचं अंतर 16 घ्या आणि एकाचं 19 घ्या. पण असं म्हणाले, एका ट्रेनचं 16 अंतर पार केली, एकाने किती अंतर पार केली? 19 अंतर पार केली. मग एका ट्रेनच जास्त चाललंय, इथं कितीनं जास्त चाललंय? 3 जास्त चाललंय. मग 3चीच किंमत कितीनं जास्त चालली? 180 जास्त चालली. मग 1ची मी किंमत काढलो, 1ची किंमत 60 किलोमीटर आलं. मग आपल्याला टोटल अंतर किती आहे आता? मग ह्या एका ट्रेननं 16 आणि ह्या एका ट्रेननं 19 अंतर गेलेलं आहे. मग टोटल अंतर किती झाले आता?
16 आणि 19 असं समजायचं. 16 आणि 19 किती झाले 35 आणि 1 ची किंमत 60 आहे. मग 35 ची किंमत गुणिले 60 केल्या 2100 किलोमीटर आपल्या क्वेश्चनचं फायनल आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. अजून एक आहे लास्ट क्वेश्चन, हे एक बघा. सेम आहे, बाकी काही एक्स्ट्रा नाही. हे क्वेश्चन सेम प्रकार आहे. 2 गाड्या एकाच वेळी 2 स्थानकावरून निघतात. म्हणून 2 गाड्या आहेत एकाच वेळी म्हणलं की समजल, तुमचं दिमाग चालवतीतच. एकाच वेळी म्हणलं की टाइम सेम आहे आणि टाइम सेम म्हणजे वेग आणि अंतरचं गुणोत्तर सारखं. बस. मग आता मी सरळ सरळ ते डायग्राम न काढता मी सरळ सरळ इथं लिहितो. शॉर्टकट मध्ये उडवायचं गणिताला, कारण टाइम तुमच्याकडे आधीच कमी राहते. 2 गाड्या एकाच वेळी म्हणलं म्हणजे वेळ समान आहे, निघतात आणि अनुक्रमे 40 किलोमीटर प्रति तास आणि 45 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांकडे जातात. वेग किती देऊ लागले? वेग बरोबर एकाचं वेग किती आहे? 40 किलोमीटर पर आवर. 40 किलोमीटर पर आवर. आणि दुसऱ्याचं वेग किती आहे? 45 किलोमीटर पर आवर. 45 किलोमीटर पर आवर. हे कशात झालं गुणोत्तर? वेगाचं झालं. जेव्हा ते भेटतात तेव्हा असे आढळून येते की एका ट्रेनने दुसऱ्या ट्रेनपेक्षा 20 किलोमीटर जास्त अंतर कापले. अंतर जास्त होऊ लागले. पहिल्यांदा अंतरचं तर गुणोत्तर काढा आपण. अंतरचं गुणोत्तर काढतो. वेग आणि अंतर कसे राहणार आहेत? समान राहणार आहेत. हे कशामुळे समान आहेत? कारण वेळ सारखी आहे. वेळ सारखी आहे म्हणून. आणि ज्या ज्या वेळेस वेळ टाइम सारखा राहते, वेगचं गुणोत्तर अंतरचं गुणोत्तर सारखं राहते. हे 40 आणि हे 45. कट करा, इथं कटतंय. 85 40 5 नम 45. आता एक ट्रेन जास्त चालली माहित आहे आपल्याला, पण इथं कितीनं जास्त चालली? 1 न अंतर जास्त कापली. त्याच 1 ची किंमत किती दिली आपल्याला या ठिकाणी? 20 किलोमीटर अंतर जास्त कापले म्हणजेच 20 किलोमीटर दिले आपल्याला या ठिकाणी. आपल्याला विचारले टोटल अंतर. मग टोटल अंतर किती होतं? 8 आणि 9. अंतर किती होते? 8 + 9. 8 आणि 8 16 आणि 1 17. 1 ची किंमत 20 आहे. मग 17 ची किंमत किती येणार आहे? 17 गुणिले 20 किलोमीटर. 17 0 जा 0. 17 दोन्ही 34. 340 किलोमीटर आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी? ऑप्शन नंबर 2 येणार आहे. आपल्या क्वेश्चनचा आन्सर येते. बराच वेळ झालाय, मलाही थोडीशी ताण लागली. अशा प्रकारे ट्रेनवरचे गणित आपण बघितल्या. बार बार प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा. वेगवेगळ्या अंतरचीच कन्सेप्ट ह्या ट्रेनमध्ये लागलेली आहे. वेगवेगळ्या अंतरचीच कन्सेप्ट ट्रेनमध्ये लागलेली आहे आणि परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि सगळेच्या सगळे टाईप इम्पॉर्टंट आहेत. सगळ्याचं प्रॉपर रिव्हिजन करा आणि प्रॅक्टिस करा. चला थांबूत आपण इथं. धन्यवाद.